हां. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची गेली 50 वर्षांची वाटचाल आता थोडक्यात बघूया. साहित्यावर समरसून प्रेम करण्याच्या उर्मीतून साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेची स्थापना संजीवनी मराठे, पद्मा गोळे, सरिता पत्की, शांताबाई किर्लोस्कर, सुधा साठे या पुण्यातील मान्यवर कवयित्री आणि लेखिकांनी 1965 साली केली. आता मंडळाचा खूप मोठा विस्तार झाला आहे. सुवर्ण महोत्सव साजरा करून हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेचं नाव मराठी साहित्य विश्वात दूर दूर पर्यंत पोहोचले आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ म्हणजे स्त्रियांची वाङ्मयीन चळवळ, तसेच प्रस्थापित आणि नवोदित लेखिकांचं हक्काचं व्यासपीठ. काव्य आणि कथा स्पर्धा, विविध उपक्रम, विशेष ग्रंथ पुरस्कार, कार्यशाळा, याचबरोबर संस्थेच्या व्हॉट्सअप समूहातून अनेकींचे हात लिहिते झाले तर अनेकींची पुस्तकेही झाली. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी काव्य स्पर्धा, विविध कार्यशाळा, बाल आनंद मेळावा, दूरच्या भागातील भगिनींसाठी त्या त्या भागात सुरू केलेले वाचक गट, त्यांच्या स्पर्धा आणि साहित्यिक उपक्रम, तसेच गेली 37 वर्षे होणारं वार्षिक स्त्री साहित्य संमेलन ही साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची वैशिष्ट्ये. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग हा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग. या संस्थेनं स्त्रियांच्या साहित्याचं संशोधन करण्याचा उद्देश हाती घेतला आणि पायाभूत असं काम केलं. स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1, 2 आणि 3 हे प्रकाशित केले आणि एक महत्त्वाचा दस्तावेज निर्माण केला. यानंतर भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा खंड 1 आणि 2 हे प्रकाशित झाले. हे दोनही संशोधन प्रकल्प 2 भाषांमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषांमध्ये प्रकाशित झाले आणि संस्थेचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. साहित्यप्रेमी संस्थेच्या सभासदांचा प्रातिनिधिक कविता संग्रह उन्मेष, कथा संग्रह उर्मी, व्यक्तिचित्र संग्रह साहित्य यात्रे आणि पद्माक्षरे हा पद्माताई गोळे यांच्या साहित्याचा वेध घेणारा ग्रंथ, तसेच कुमारांसाठी 10 नामवंत कादंबऱ्यांचे संक्षिप्तीकरण आणि दिवाळी अंक अशी संशोधन विभागाच्या संपादनाची यशस्वी वाटचाल आहे. अशाही साहित्यप्रेमी तुम्हा आम्हा सर्वांसाठी. खूप छान झालं. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा कार्यक्रम संस्थेच्या एक संस्थापक कैलासवासी शांताबाई किर्लोस्कर यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवासी अनंतीबाई किर्लोस्कर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून पत्रकारिता या विषयावर केला जातो. आजचे आपले सन्माननीय पाहुणे दैनिक लोकमतचे निवृत्त संपादक माननीय प्रशांतजी देशमुख, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त डॉक्टर मंदाताई खांडगे, डॉक्टर कल्याणीताई दिवेकर, विश्वस्त मंजिरी ताम्हनकर, डॉक्टर निलिमाताई गुंडी, डॉक्टर ज्योत्स्नाताई आफळे, अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वलाताई गोखले आणि सर्व साहित्यप्रेमींचं संस्थेची आणि संशोधन विभागाची कार्यवाह मी शलाका माटे मनपूर्वक स्वागत करते. आज मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की साहित्यप्रेमीच्या 55 वर्षातील यशस्वी वाटचालीत मानाचा तुराक होणाऱ्या संस्थेचा अगदी अत्यंत महत्वाचा टप्पा ठरलेल्या संशोधन विभागानं सप्टेंबर 2021 मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले. साहित्यप्रेमीच्या अनेक उपक्रमांबरोबरच काळाची गरज ओळखून संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मंदाताईंनी संस्थेचा संशोधन विभाग सुरू करण्याची कल्पना मांडली. ज्येष्ठ समीक्षक आणि व्यासंगी अभ्यासक कैलासवासी सरोजनीताई वैद्य तसेच डॉक्टर प्रदीप पुंडे यांचे अमूल्य मार्गदर्शन, संस्थेच्या विश्वस्तांचा भरघोस पाठिंबा आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्याने डॉक्टर मंदाताईंच्या पुढाकारानं 13 सप्टेंबर 1997 ला संशोधन विभागाची स्थापना झाली. सुरुवातीपासून डॉक्टर मंदाताई संशोधन विभाग प्रमुख
आणि प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. स्त्रीच्या सामाजिक विकासाचा आलेख मांडणारे स्त्री साहित्याचा मागोवाचे 4 खंड, 20 भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा हा द्विखंडात्मक प्रकल्प, याचीच साहित्यप्रेमीच्या राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवणारी इतर भाषकांना जाण्यासाठी निघालेली इंग्रजी आवृत्ती, साहित्यप्रेमी दिवाळी अंक इत्यादी आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेले 2 प्रकल्प संशोधन विभागाने यशस्वीरित्या पार पाडत आणले आहेत. प्रकल्प हे टीमवर्क आहे हे जाणून प्रत्येक प्रकल्पातील सहभागी व्यक्तींना प्रोत्साहन देत, मार्गदर्शन करत, त्यांच्या बरोबरीने काम करत, थोडक्यात सगळ्यांना सामावून घेत प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याचं काम डॉक्टर मंदाताई करतायत. भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा च्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या बंगाली ज्येष्ठ लेखिका महाश्वेता देवी यांनी साहित्यप्रेमीची प्रशंसा करताना म्हणाल्या, हा ग्रंथ लेखिकांना, स्त्री मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या अभ्यासकांना निश्चितच दिशा देईल. खंडाचं प्रकाशन झाल्यावर त्या म्हणाल्या, हा क्षण माझ्या आयुष्यातला संस्मरणीय क्षण आहे. महाश्वेता देवींचे हे उद्गार म्हणजे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला मिळालेला आशीर्वादच आहे. तो स्वीकारून आम्ही पुढे जात राहू. धन्यवाद. मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वला ते गोखले यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार मैत्रिणींनो, मी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची अध्यक्ष उज्ज्वला गोखले आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आताच आपण शलाका माटे यांच्याकडून साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची झालेली वाटचाल, तसंच संशोधन विभागाचा झालेला प्रारंभ आणि गेल्या 25 वर्षात पूर्ण झालेले महत्वपूर्ण प्रकल्प यांची तपशीलवार माहिती ऐकली. या प्रकल्पांचा मला जाणवलेला वेगळेपणा आणि महत्व मी स्पष्ट करणार आहे. मेरी ॲन फर्ग्युसन आणि नीना बेल या पाश्चात्य वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या लेखिकांना असं आढळलं की 19व्या शतकात पाश्चात्य आणि युरोपच्या वाङ्मयीन इतिहासामध्ये स्त्रियांच्या साहित्याचा अगदीच तुटपुंज असा उल्लेख होता. पुढे त्यांनी या विषयावर संशोधन केलं आणि स्त्रियांच्या वाङ्मयाचा विस्तृत आलेख काढला. आपल्याकडे ही जवळपास हीच स्थिती होती, पण डॉक्टर मंदा खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेच काम साहित्यप्रेमी भगिनी मंडळानं केलं. हे काम वेळेवर झालं नसतं तर स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्यकृती काळाच्या उदरात गडप झाल्या असत्या. पण आज हा अनमोल ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी उपलब्ध झालेला आहे. भारतीय भाषांमधील स्त्री साहित्याचा मागोवा या प्रकल्पाद्वारेही आपल्याला वेगवेगळ्या भाषांमधील स्त्रियांनी लिहिलेल्या लेखनातून त्या भागातील आचार विचार संस्कृती यांचं दर्शन घडलं. विशेषतः पंजाबी, सिंधी, उर्दू या भाषांमधील लेखिकांच्या साहित्यातून भारताची फाळणी आणि त्यामुळे सोसाव्या लागलेल्या स्थलांतरितांच्या वेदना यांचाही प्रत्यय येतो. या दृष्टीने या प्रकल्पाने आंतरभारतीचं स्वप्न साकार झालं आहे असं म्हणता येतं. समाज सुधारकांचं स्त्री विकासातील योगदान हा प्रकल्पही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. भारतीय स्त्रीच्या संदर्भात अन्याय, रूढी, परंपरा बंद करण्यासाठी ज्या समाज सुधारकांनी प्रयत्न केले त्यामुळेच आजची स्त्री इतकी विकसित झाली आहे आणि सुस्थितीत आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने साहित्याबरोबरच समाजातील महत्वाच्या घडामोडींवरही लक्ष केंद्रित केलं आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकांचं मार्गदर्शन आणि सहाय्य लाभलं होतं. त्यापैकी काही नावं इथे घेणं उचित ठरेल. डॉक्टर निशिकांत मिरजकर, डॉक्टर शुभांगी रायकर, डॉक्टर मंदा खांडगे, डॉक्टर नीला दीक्षित, डॉक्टर अरुणा ढेरे, डॉक्टर विद्या देवधर, डॉक्टर निलिमा गुंडी, डॉक्टर विनया खडपेकर, डॉक्टर ज्योत्स्ना आफळे, मंजिरी ताम्हणकर, डॉक्टर स्वाती कर्वे इत्यादींचा हातभार या कामासाठी लागला. संस्था त्यांची ऋणी आहे. या मोठ्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्यही आवश्यक असतं. भारती अभिमत विद्यापीठाचे प्राचार्य आणि कुलगुरू शिवाजीराव कदम यांनी या प्रकल्पाचं वाङ्मयीन आणि सामाजिक महत्व लक्षात घेऊन आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं. त्यामुळेच या
हा महत्वाचा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकला. अनेक महिला एकत्र येऊन एवढं भव्य दिव्य काम करू शकतात याविषयी अनेक मान्यवरांनी प्रशंसोद्गार काढले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. उज्ज्वलाताई. आता पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी वैशाली मोहितेकडे सोपवते. धन्यवाद शलाकाताई. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कैलासवासी आनंदीबाई किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पत्रकारितेवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आनंदीबाई किर्लोस्कर या जुन्या पिढीतील कथा लेखिका. 60-70 वर्षापूर्वी शोध पत्रकारितेत धाडसानं काम करणाऱ्या आनंदीबाई या शंकरराव किर्लोस्कर यांच्या पत्नी आणि स्त्री मासिकाच्या संपादिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संस्थापक शांताबाई किर्लोस्कर यांच्या मातोश्री. सुरुवातीच्या काळात आनंदीबाईंचा स्त्री मासिकाच्या संपादनात मोठा सहभाग होता. स्त्रियांची चळवळी आणि त्यांच्यावरील अत्याचाराबद्दल त्या नेहमी जागरूक असत. किर्लोस्करवाडीत त्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. स्त्रियांच्या चळवळी आणि त्यांच्या अत्याचारावर जी जागरूक असणाऱ्या आनंदीबाईंनी ज्ञानप्रकाश मधील एक बातमी वाचून वेश्या व्यवसायावर विदारक प्रकाश टाकणारा विचार प्रवर्तक लेख लिहिला होता. या लेखासाठी त्यांनी कुंटणखान्यात जाऊन वेश्यांशी बोलल्या होत्या आणि त्यांना बोलता करून तिथली परिस्थिती जाणून घेतली होती आणि मगर मिठीतून सुटका हा लेख लिहिला. तत्कालीन वाचकांना हा लेख म्हणजे मोठा धक्काच होता. अशा या धाडसी पत्रकार स्त्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानाला आपण आज आमंत्रित केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सरांना. सर, स्वागत आहे. आज आपल्याशी सर पत्रकारितेतील स्थित्यंतर, वृत्तपत्राचे माध्यम समूह या विषयावर आपल्याशी सर संवाद साधणार आहेत. सरांचा 33 वर्षांच्या पत्रकारितेचा थोडक्यात आढावा घेणं तसं सोपं नाहीये. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते, कारण आपल्या सरांना ऐकायचं आहे. राजकारण, अर्थकारण, वृत्तपत्रांचे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या विषयात सरांना विशेष रुची आहे. दीक्षित सरांचा 33 वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता, सकाळ, भास्कर, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत या वृत्तपत्रांमध्ये विविध महत्वाच्या पदावर सर कार्यरत होते. 2018 निवृत्ती स्वीकारली. लोकसत्तामध्ये चीफ रिपोर्टर ते डेप्युटी एडिटर या पदांवर सर कार्यरत होते. लोकसत्तासाठी 5 वर्ष दिल्लीत विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. या कालावधीत त्यांचे लाल किल्ल्यावरून आणि आकलन हे लोकसत्तेमधील ही सदर गाजली. सकाळ दैनिकाच्या युवा सकाळ या पहिल्या युवा वृत्तपत्राचे सर कार्यकारी संपादक होते. याचा विशेष असा की युवकासाठीचे हे भारतातील पहिले वृत्तपत्र. सकाळच्या मुंबई ब्युरोचे प्रमुख आणि सहसंपादक म्हणून सर कार्यरत होते. 1999 ते 2009 या कालावधीत राजकारणासह अनेक विषयांवरील लेख व अग्रलेख प्रसिद्ध होते. भारतातील सर्वात अधिक खपाचे वृत्तपत्र दिव्य भारती याचे महाराष्ट्र राज्याचे संपादक म्हणून सर 5.5 वर्ष सरांनी कार्यभार सांभाळला. दिव्य मराठीच्या औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, अहमदनगर, सोलापूर या 7 आवृत्त्यांचे सर नेतृत्व करत होते. भारताबरोबरच विदेशातही अनेक देशांमध्ये सरांचा सेमिनारमध्ये सहभाग आहे. त्यात युरोप, ब्रिटन, दक्षिण अमेरिका, साऊथ आफ्रिका, पूर्व एशिया या देशाचा समावेश आहे. सरांचे विशेष महत्वाचे काम असे की भारताच्या सीमेवर जाऊन सरांनी कारगिल युद्धाचे वार्तांकन केले आहे. आपल्याला आठवत असेल त्यावेळी दैनिक सकाळमधील कारगिल नामा हे सदर गाजलं होतं आणि नुकतंच 2021च्या फेब्रुवारीमध्ये माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्यावरील एक चरित्र ग्रंथ सरांनी लिहिला आहे. हा वेगळा राव पर्व
हा वेगळ्या धर्तीचा चरित्र ग्रंथ आहे. राजहंसने प्रकाशित केला आहे. वृत्तपत्रातील वृत्त विभागाचे नेतृत्व करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या प्रशांत सरांना मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते. सर, स्वागत आहे. धन्यवाद. ऐकू येत आहे सर्वांना? हॅलो. येतंय. हा, व्यवस्थित ऐकू येत आहे ना? हो हो सर, येत. ऑडिओ आवाज कमी येतोय पण. एक मिनिट हा. हा, मी ऍडजस्ट करतो, नाहीतर मी हेडफोन काढतो. आता व्यवस्थित येत आहे? हो, आता येतोय. ओके, एकदम ओके. ओके. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभा सदस्य आणि जे कोण आता हे वेब लिंकवर यात सहभागी झालेले आहेत माझं व्याख्यान ऐकायला, त्या सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो. त्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो की मला ही संधी मिळाली आहे. तुमची संस्था एक वेगळ्या पद्धतीचं काम करणारी आहे, त्याची माहिती मी आता घेतलीच. मी पुण्यात असतानाही त्याबद्दल थोडंफार ऐकलेलं होतं, पण कधी प्रत्यक्ष संपर्क नव्हता. पण आमच्याकडच्या वार्ताहरांकडनं तुमच्याबद्दलची माहिती मिळत होती. आता प्रत्यक्ष हे इंटरॅक्शन भले ते झूम मार्गे का असेना पण होत आहे, त्याचा मला आनंद आहे. माझा विषय मी थोडक्यात मांडणार आहे आणि त्यानंतर शक्य झालं तर तुमचे कोणाचे काही त्या संबंधी प्रश्न असतील तर त्यावर जरूर उत्तर द्यायला मला आवडेल, चर्चा करायला आवडेल. एकतर वृत्तपत्र माध्यमांमध्ये किंवा एकूणच माध्यमांमध्ये जी गेल्या 100-150 वर्षात महत्वाची स्थित्यंतर झाली त्याचा अतिशय थोडक्यात आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण वेळेचा कन्स्ट्रेंट आपल्या सर्वांसमोर असतो आणि माणसाचा अटेन्शन स्पॅन अलीकडे अतिशय कमी होत चाललेला आहे. जागतिक याच्यावर विचार केला तर तो 10 मिनिटाच्या वर सहसा नसतो, म्हणून झूमच्या याच्यात सुद्धा 35 मिनिटाच्या वर ते तुम्हाला मोफत झूम देत नाही, पण त्याच्यानंतर लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, असा एक जागतिक एकूण संशोधन सांगतं. त्यामुळे मी फार वेळ न घेता फक्त महत्वाचे टप्पे तुमच्या समोर मांडणार आहे. आणि कारण हा विषय खूप मोठा आहे, वेगळा आहे, पण अतिशय महत्वाचा आहे आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी जिव्हाळ्याचा आहे. ज्या व्यवसायात मी 33 वर्ष काढली आणि पुढेही काही वर्ष ज्यात मी काढणार आहे स्वतंत्र पद्धतीने, त्याच्याबद्दल तुमच्या बरोबर काही गोष्टी शेअर कराव्या म्हणून मी इथे आलोय. एकतर आपण सुरुवात केली तर पुणे हे मराठी पत्रसृष्टीच्या दृष्टीने तर काशी म्हणता येईल अशी पुण्याची ख्याती आहे, कारण इथे केसरी जन्माला आला, इथे ज्ञानप्रकाश जन्माला आला, इथे वृत्तपत्रांची म्हणजे देशावर प्रभाव पाडणाऱ्या वृत्तपत्रांची सुरुवात ही पुण्यात न झाली, तशी मुंबईमध्ये त्या बरेच वर्ष आधी सुरू झालेली होती. परंतु ज्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला, देशाच्या विचारधारेवर ठसा उमटवला, अशी वृत्तपत्र ही मुख्यतः पुणे आणि बंगालमध्ये निर्माण झाली. आणि त्यात नेमकं नाव घ्यायचं तर केसरी आणि आगरकरांचा सुधारक याची मुख्यतः नावं आहेत, पण त्यातही केसरीचा इम्पॅक्ट किंवा केसरीचा प्रभाव हा खूप मोठा होता. त्या काळातली वृत्तपत्र, आता त्या काळात जर का आपण केसरी मधले लेख पाहिले तर केसरीची उद्देश पत्रिका जी पहिल्यांदा त्यांनी मांडलेली होती, ज्याच्यात आगरकरांची सही आहे, लोकमान्य टिळकांची सही आहे, विष्णुशास्त्री चिपळूणकरांची आहे, त्याच्यात त्यांनी असंच म्हटलं होतं की बातम्यांबरोबर जगातील घडामोडींची माहिती आपल्या समाजाला करून देणं हे केसरीचं मुख्य काम आहे. पुढे 21 वर्षानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीच्या संबंधी एक आढावा घेणारा विस्तृत अग्रलेख लिहिला, जो 2002 मध्ये प्रसिद्ध झाला होता. आणि त्याच्यात लोकमान्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय, मी तुम्हाला कोट करतो लोकमान्यांचं, की हल्लीच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप काय आहे, त्यापासून आपले नुकसान कोणते, ते नुकसान न होऊ देण्याबद्दल आमच्या लोकांनी व्यक्तिशः आणि एकत्रितपणे कोणकोणते उपाय योजले पाहिजेत याचे विस्तृत वाचक वर्गास पूर्णपणे ज्ञान करून देणे, या विषयाची त्याच्या ठायी एक प्रकारची जागृती व कळकळ उत्पन्न करणे आणि जेणेकरून आपले हेतू म्हणजे स्वराज्याचा हेतू पूर्ण करण्याच्या कामी या संघशक्तीचा उपयोग करून घेता येईल अशा तजविजी करण्यास लोकांस प्रवृत्त करणे हे केसरीकार म्हणून आमचे मुख्य कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. आणि याच समजुतीवर केसरीतील बहुतेक लेख आम्ही लिहितो किंवा लिहिलेले असतात. असं लोकमान्यांनी त्यांच्या
केसरीला 21 वर्ष झाल्याबद्दल जो एक विस्तृत केसरी या नावानेच अग्रलेख लिहिला होता, त्यामध्ये म्हटलेलं होतं. त्यातील तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्याल तर एकत्रितपणे काय केलं पाहिजे आणि याचबरोबर हल्लीच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप काय आहे, त्यापासून आपले फायदे काय आणि नुकसान काय आणि नुकसान टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, याकडे वृत्तपत्रांचं, आमचं केसरीकारांचं लक्ष आहे असं लोकमान्यांचं म्हणणं होतं. हा मुख्य उद्देश त्या काळच्या पत्रकारितेचा होता. त्याला एक उच्च नैतिक स्थान होतं. याचं कारण असं की स्वराज्य हे सर्वोच्च मूल्य होतं आणि स्वातंत्र्य मिळवणं हे जगात सर्वाधिक मोठं श्रेष्ठ मूल्य मानलं जातं, कारण स्वातंत्र्यातच अन्य सर्व मूल्य जी उत्तम जगण्यासाठी आवश्यक असतात ती येत असतात. अशा उच्च मूल्याला समोर ठेवून, ते ध्येय समोर ठेवून पत्रकारितेची सुरुवात झाल्यामुळे साहजिकच स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेला एक मोठी उंची होती. ती पत्रकारिता व्यावसायिक दृष्ट्या प्रॉफिटेबल नव्हती, कारण नफा मिळवणं किंवा फायदा मिळवणं हा त्याचा मुख्य उद्देश नव्हता. त्याचा मुख्य उद्देश हा समाजाला स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणं, त्यांना संघटित करणं, त्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांसमोर मांडणं हा असल्यामुळे त्या पत्रकारितेची उंची किंवा त्या पत्रकारितेचा दर्जा हा आताच्या पत्रकारितेपेक्षा पूर्ण वेगळा होता. त्यामुळे टिळक आपल्याला समाज घडवायचा आहे, स्वराज्यासाठी त्याला तयार करायचं आहे, स्वातंत्र्य मिळव चळवळीसाठी त्याला उभं करायचं आहे, यासाठी पत्रकारिता केली जात होती. त्यामध्ये वेगवेगळे प्रवाह होते. त्याच्यात समाज सुधारणासारखा एक सुधारक आगरकरांचा प्रभाव होता, त्याचबरोबर राष्ट्रवादाचा प्रभाव होता, सावरकरांसारख्यांचा हिंदू महासभा किंवा हिंदुत्वाचा प्रवाह होता, त्याचबरोबर जगात काय चाललंय याच्याबद्दलच सांगणं होतं, कारण भारताला त्या दृष्टीने तयार करायचं होतं. हे पत्रकारितेची एक स्टेज झाली स्वातंत्र्य पूर्व काळाची किंवा स्वातंत्र्य 1947 पर्यंत. स्वातंत्र्योत्तर काळातही देशाची सुधारणा करायची. आता भारत देशाला जगाच्या पंक्तीत, जगातील प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत आणून बसवायचं आहे, या हेतूने अनेक पत्रकार काम करत होते किंवा त्या हेतूनेच वृत्तपत्रांची बांधणी होत होती किंवा वृत्तपत्रात लोक उतरत होते. त्यावेळेच्या पत्रकारितेकडे आपण पाहिलं तर त्याच्यावर ब्रिटिश व्यवस्थेचा किंवा ब्रिटिश संस्कृतीचा हा मोठा प्रभाव होता, कारण ती लेगसी आपल्याकडे चालत आलेली होती. जे युरोपमध्ये रेनेसान्स घडलेलं होतं, त्याच्यातनं जी राष्ट्र प्रगत झालेली आपण बघत होतो, तशा पद्धतीचं प्रगती, तशा पद्धतीची राष्ट्रबांधणी ही भारतात झाली पाहिजे, या हेतूने तेव्हाचे पत्रकार आणि संपादक काम करत होते. जवाहरलाल नेहरूंकडे तेव्हा, पंडित नेहरूंकडे तेव्हा देशाचं नेतृत्व होतं. स्वतः नेहरू हे प्रागतिक विचाराचे होते, जगाशी त्यांचे उत्कृष्ट संबंध होते, उत्तम वक्ते होते, उत्तम लेखक होते, आईन्स्टाईन सारख्या थोर शास्त्रज्ञांशी त्यांचा पत्रव्यवहार होता. अशा व्यक्तींच्या एका व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव हा तेव्हाच्या संपादकांवर आणि वृत्तपत्र सृष्टीवर होता. आणि त्यामुळे ती पत्रकारिता देशाला एक पुरोगामी, प्रगतिशील या दिशेने आपल्याला घेऊन जायचंय, या हेतूने प्रेरित होऊन त्या पद्धतीचे लेख त्यावेळी प्रसिद्ध होत, त्या पद्धतीच्या बातम्या दिल्या जात, त्या पद्धतीच्या विचारांना उत्तेजन दिलं जाईल, हे विचार मांडणाऱ्या लोकांना प्रसिद्धी जास्त मिळत असे, हे त्याचं त्यावेळेचं स्वरूप होतं. तथापि या पत्रकारितेच्या एक मर्यादा सर्वात मोठी अशी होती की हा मुख्यतः ही पत्रकारिता ही एलिट किंवा ज्याला अभिजन वर्ग म्हणतो यांच्यापुरती मर्यादित होती. त्याचं कारण असं, भारतात तेव्हा साक्षरता मुळात अत्यंत कमी होती. हा मुख्यतः निरक्षरांचा देश होता, त्यामुळे शहरी श्रीमंत किंवा शहरी नुकता जन्माला येणारा मध्यम वर्ग यांच्याशी संबंधित असे विषय किंवा त्यांच्यासाठी वृत्तपत्र तयार केलं जात असे, आणि तोच वर्ग मुख्यतः साक्षर असल्यामुळे त्या वर्गाचं प्रतिनिधित्व किंवा त्या वर्गाचं प्रतिबिंब हे त्यावेळेच्या वृत्तपत्रात आपल्याला दिसून यायचं. म्हणून तुम्ही स्वातंत्र्यानंतर 1947 पासून साधारण आणीबाणीपर्यंत 75-80 पर्यंतची पत्रकारिता बघाल तर ती मुख्यतः प्राध्यापकी वळणाची होती. प्राध्यापकच मुख्यतः त्यात लिहायचे, शिक्षक लिहायचे,
प्राध्यापकी वळणाची किंवा प्राध्यापकी धाटणीची होती. त्याच्यामध्ये शोध पत्रकारिता किंवा बातमीदारी याला महत्व असलं तरी बातमीदारीपेक्षा शैलीदार भाषेत जगाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडावी आणि लोकांच्या विचारांना एक आपण विशिष्ट वळण द्यावं, या पद्धतीने लिहिण्याकडे अनेकांचा कल असायचा, असं आपण तेव्हाची वृत्तपत्र पाहिली तर लक्षात येतं. मात्र याच काळात जनतेचा आवाज व्यक्त करण्याचं वृत्तपत्र हे साधन आहे, ही गोष्टही लक्षात आली होती. इथे मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे पुण्यातल्या सकाळचा. नाभी परुळेकरांनी पुण्यामध्ये सकाळची 1931 साली स्थापना केली. सकाळचं वैशिष्ट्य, त्यावेळेच्या सकाळबद्दल मी बोलतोय, सकाळचं वैशिष्ट्य हे होतं की अमेरिकन पद्धतीची व्यावसायिक पत्रकारिता ही डॉक्टर परुळेकरांनी पुण्यात पहिल्यांदा रुजवली आणि त्याचा चांगला मोठा वृक्ष केला 1972 सालापर्यंत. त्या काळात नाभी परुळेकरांचं उत्कृष्ट आत्मचरित्र आहे निरोप घेता म्हणून. त्याच्यात त्यांनी त्या काळात त्यांचा उद्देश मांडलेला आहे आणि तो आजही कसा लागू होतोय मी तुमच्या लक्षात येईल की हातात आलेली बातमी जशीच्या तशी देणे हा वृत्तपत्राचा खरा आत्मा नसून समाजात खोलवर जाऊन समाजाच्या दुःखाला वाचा फोडणे, ते कमी होण्याकरता वृत्तपत्रात लिहून सरकार, नगरपालिका आणि ज्या ज्या संस्था अगर संघटनांचा संबंध येईल त्यांना जागे करणे हे वृत्तपत्राचे खरे काम आहे. संपादक हा खरा समाजसेवक असला पाहिजे आणि संपादकीय विभागात काम करणारा, मग तो बातमीदार असो, उपसंपादक असो किंवा संपादकीय लिहिणारा असो, त्याला समाजाविषयी तळमळ, त्याच्या दुःखाशी तादात्म्य आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, त्यांच्याकरता आपण आहोत, ही जितकी निष्ठा तितकी संपादकाची आणि वृत्तपत्राची उंची वाढते आणि वृत्तपत्र प्रभावी होते. तेव्हा समाजाबद्दलची कळकळ, तळमळ, समाजाला एक वरच्या स्तरावर न्यायची एक अतिशय आतून येणारी आत्मीयता, हे त्यावेळेच्या संपादकीयांचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते परुळेकरांनी अतिशय सुंदर शब्दात त्यावेळे मांडलेलं आहे सकाळचा उद्देश देताना. तेव्हा सरकारला जबाबदार धरलं पाहिजे. म्हणजे लोकमान्य जसे परदेशी सरकारला जबाबदार धरत होते, दुष्काळाच्या कामात ते अनेक प्रश्न उपस्थित करत होते, औद्योगिक धोरणासंबंधी प्रश्न विचारत होते, सरकारच्या म्हणजे 3 कोटी रुपया उडतो कसा असे अर्थसंकल्पावरचे त्यांचे लेख वाचून ब्रिटिश सुद्धा अस्वस्थ होत होते. याच पद्धतीने ही पुढची मंडळी, पुढची पिढी हे सरकारला जबाबदार धरलं पाहिजे याचं भान या पिढीला होतं आणि जनतेचा आवाज ते उठवण्याचा प्रयत्न करत होते. या काळातील संपादक म्हणून स्वतःला मुख्यतः समाज शिक्षक समजत असे. आपल्याकडे काहीतरी वेगळं माहिती आहे, जगाचा आपल्याला भान आहे आणि ते आपल्याला समाजाला सांगायचं आहे, समाजाला त्या दिशेने न्यायचं आहे, अशी जाणीव त्याला होती, अशी कळकळ त्याला होती. समाज कसा असावा याचा एक प्रारूप, याचा एक आराखडा, याची एक टेम्पलेट आजच्या भाषेत बोलायचं तर ती त्यांच्या समोर होती की या गोष्टी समाजात पाहिजेत आणि या गोष्टी त्याज्य आहेत, त्या समाजातनं नष्ट केल्या पाहिजेत. मग त्या कायद्याच्या मार्गाने असो, चळवळीच्या मार्गाने असो, वेगवेगळ्या मार्गाने ज्या नष्ट करायच्या आहेत त्या नष्ट करणारे जे फोर्सेस आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे आणि सरकारलाही जबाबदार धरून सरकारकडनं काम करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने तेव्हाची पत्रकारिता चालू होती. तेव्हाच्या संपादकांच्या वैचारिक धारणा पक्क्या होत्या, अतिशय अभ्यासू होते. स्वतः परुळेकर कोलंबिया सारख्या मोठ्या विश्वविद्यालयातून डॉक्टरेट मिळालेली होती. कोलंबियाचं वेगळं महत्व सांगायची गरज नाही. तिथे परुळेकर आणि डॉक्टर आंबेडकर हे 2 महान व्यक्ती या विद्यापीठाने भारताला दिल्या, त्यातले परुळेकर एक होते. संपादकाच्या ज्या वैचारिक धारणा असत, ज्या पद्धतीचं त्याचा वैचारिक पाया असे, त्याचा परिणाम वृत्तपत्राच्या अग्रलेखांवर आणि बातम्यांवर सुद्धा त्या काळात पडत असे. कारण ते एक मिशन होतं, त्या दृष्टीने त्याची एकूण रचना केली जायची. या काळात वृत्तपत्रे बातम्यातून किंवा अग्रलेखातून जनतेचा आवाज उठवण्याचं काम करत असत आणि समाज रचनेला बळकटी देण्याचं मुख्य साधन म्हणून ते काम करत. एडिटर हा स्वतःला एज्युकेटर म्हणत असे. म्हणून जेव्हा जेव्हा सरकारमध्ये काही चांगल्या गोष्टी घडत, जसं नेहरूंनी IIT ची स्थापना केली किंवा नेहरूंनी हिंदू कोड बिल आणलं, अनेक गोष्टी केल्या, भाकरा नांगल सारखं धरण बांधलं, त्या सर्वाला
तेव्हाच्या वृत्तपत्रांनी जोरदार बळकटी दिली किंवा त्याच्या मागे ते उभे राहिले, कारण एक वैचारिक धारणा या सर्वांच्या पक्क्या होत्या. हा साधारण 1970 पर्यंतचा कालखंड आहे. 70 ते 80 किंवा 70 ते 90 या काळात भारतात खूप घडामोडी घडल्या. बांगलादेशचं युद्ध झालं, त्याच्यानंतर आणीबाणी आली, आणीबाणीत आपल्या स्वातंत्र्याचा संकोच झाला, त्याच्यानंतर इंदिरा गांधी परत सत्तेवर आल्या, दहशतवाद आला, शिखांचं मोठं पंजाबमध्ये आंदोलन झालं, ऑपरेशन ते त्यांनी जेव्हा सुवर्ण मंदिरात शिरकाव केला तेव्हा त्यांना तिथून हाकलून देण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी इंदिराजींना कारवाई करावी लागली. त्यात त्यांचा स्वतःचा बळी गेला अतिरेक्यांनी, त्यांना भिद्रनवाल्यांच्या सहकार्याने. नंतर त्यांचीच इंदिराजींची हत्या केली, पुढे राजीव गांधी आले. हा सर्व कालखंड खूप घडामोडीचा होता. शहाबानो प्रकरण घडलं, राम मंदिराच्या तिथली कुलपं काढली गेली, तिथनं अयोध्येची चळवळ सुरू झाली. त्या सर्वाचा आढावा अनेकांनी घेतलेला माझ्या रावो पर्व पुस्तकात सुद्धा त्यावेळेचं घडामोडी आहे. हा खूप एक स्थित्यंतराचा कालखंड होता आणि अनेक घडामोडी घडत होत्या. वृत्तपत्र त्या त्यावेळी त्या त्या विषयांना अनुलक्षून आपल्या प्रतिक्रिया देत होती. पण आधीच्या काळात जसे स्पष्ट वैचारिक धारणा होती त्या पद्धतीची धारणा आता कमी होती. आता म्हणजे थोडं वन डे मॅच सारखं सुरू झालं की त्या त्यावेळेचे जे जे प्रश्न असतील त्या त्या प्रश्नांना वृत्तपत्र त्यांच्या त्यांच्या धोरणाप्रमाणे प्रतिसाद देऊ लागले. सर्वात महत्वाचा बदल झाला तो 1991 नंतर. 91 नंतर भारतीय समाजातच खूप मोठा बदल झाला आणि त्याचं सगळं श्रेय हे पंतप्रधान नरसिंह राव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं. कारण त्या काळात 91 मध्ये आपण आपली आर्थिक घडी बदलायला सुरुवात केली. मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने आपण जायला लागलो. भारताच्या आर्थिक क्षमता या आपण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवल्या, फार थोड्या काळात वाढवल्या आणि भारताचा एक चेहराच आपण बदलला. आणि या 1991च्या आर्थिक स्थित्यंतराचे समाजावर झालेले दूरगामी परिणाम आपण अजूनही नीटपणे लक्षात घेतलेले नाहीये. समाजाचा चेहरा किंवा समाजाचा स्वभाव बदलण्याचं फार मोठं काम या आर्थिक सुधारणांनी केलं. त्यातून काय झालं मुख्यतः, सर्वात महत्वाची बाब जी वृत्तपत्रांच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे देशातला मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. कुठल्याही देशातला मध्यम वर्ग हा त्या देशाचं चेहरा किंवा देशाचं स्वरूप ठरवत असतो आणि हा मध्यम वर्ग जो पूर्वी अत्यंत देशात कमी होता तो 91च्या आर्थिक स्वातंत्र्यानंतर किंवा मुक्त अर्थव्यवस्थेनंतर एकदम झपाट्याने त्याची संख्या वाढली. अर्थात त्याची सुरुवात 80 पासूनच झाली होती, परंतु त्याला जी जंप मिळाली, एक हनुमान उडी मिळाली ती 91च्या आर्थिक सुधारणानंतर मिळाली. कारण त्याच्यानंतर अर्थव्यवस्था मोकळी झाली, उद्योगधंदे वाढले, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, लोकांचे पगार वाढले, लोकांना नव्या नोकऱ्या मिळायला लागल्या, एकूणच समाजात चलनवलन निर्माण झालं. मध्यम वर्ग वाढला हा एक पहिला प्रमुख एक त्याचा परिणाम. दुसरा म्हणजे तोपर्यंत भारतात साक्षरता मोठ्या प्रमाणात वाढली होती. वृत्तपत्रासाठी किंवा एकूणच सांस्कृतिक व्यवहारासाठी जे प्रमुख साधन असतं ते म्हणजे साक्षरता. केरळमध्ये साक्षरता वृत्तपत्रांनीच वाढवली आणि त्यामुळे तेथील वृत्तपत्र कित्येक लाखात त्या काळापासून खपतायत, जे महाराष्ट्रात अजून फारसं शक्य झालेलं नाही. याला कारण केरळमध्ये साक्षरता मोठ्या प्रमाणात. पण 91 नंतर एकूणच देशात साक्षरता वाढली. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये ती अधिक वेगाने वाढली. मुंबई पुण्यात त्याचं प्रमाण तर खूपच वर्षा स्तरावर गेलं. तिसरा भाग म्हणजे मध्यम वर्ग फक्त शहरापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो समाजातल्या विविध स्तरांमध्ये पोहोचला. समाजातले वेगवेगळे स्तर, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या ज्ञाती, वेगवेगळ्या संघटना या सर्वांमध्ये साक्षरतेबरोबर मध्यमवर्गीय संकल्पना किंवा मध्यम वर्गात त्यांचा प्रवेश झाल्यामुळे त्यांच्या हातात पैसा यायला लागला. थोडक्यात म्हणजे त्यांची खरेदीची क्षमता वाढली, त्यांच्या हातात पैसा मिळायला लागला. याचा परिणाम या समाज घटकांचं प्रतिनिधित्व किंवा त्यांचा आवाज आता वृत्तपत्रातनं येणं हे आवश्यक घडलं. म्हणजे पूर्वी जे फक्त शिक्षक, प्राध्यापक किंवा एलिट क्लास, अभिजन वर्ग यांच्यापुरतं मर्यादित होतं. पूर्वी जसं म्हणायचे की पुण्या मुंबईत नाटक गाजलं की ते महाराष्ट्रात गाजलं असं म्हणायचे, पण अन्य ठिकाणी नाटकं फार कमी जात असत. पुणे आणि मुंबई याच्या पलीकडे सांस्कृतिक विश्व हे फार मर्यादित होतं.
त्या लोकांना सुद्धा रिकॉग्नेशन पुण्या मुंबईची लागायची. आता तसं झालं नाही. 91 नंतर अनेक ठिकाणी शहरं निर्माण झाली. जे मी आता भास्करसाठी काम करताना म्हटलं की 7 शहरांमधल्या आमचा आर्थिक व्यवहार हा पुण्या मुंबईपेक्षा अधिक होता. आणि मी स्वतः तो बघत होतो, त्यामुळे मला माहिती आहे. तर हा जो बदल होता, त्यामुळे त्या समाज घटकांना वृत्तपत्रातनं प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक झालं. म्हणजे पूर्वी औरंगाबादच्या माणसाला आपलं पत्र प्रसिद्ध करण्यासाठी मुंबईला किंवा पुण्याला पाठवायला लागत असे, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता किंवा सकाळ. ते आता औरंगाबादची व्यक्ती लोकमतमध्ये ठसठशीतपणे आपलं म्हणणं मांडू लागली, नाशिकमध्ये मांडू लागली. लोकमत हे एक मोठं स्थित्यंतर आहे त्या काळात, कारण लोकमतने या छोट्या जिल्हा स्तरावर आवृत्त्या मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आणि तिथल्या मध्यम वर्गाला आवाज मिळायला लागला. आणखी एक त्याचा महत्वाचा भाग असा झाला की ग्रामीण भागातही मध्यम वर्ग दिसायला लागला. कारण ग्रामीण भागात शिक्षणाचं प्रमाण वाढलं, ग्रामीण भागात शिक्षकांना नोकऱ्या मिळायला लागल्या, शिक्षकाच्या नोकऱ्या मिळायला लागल्या, कॉलेज वाढली. नांदेड, विदर्भ, अनेक ठिकाणी छोट्या छोट्या जिल्ह्यातनं कॉलेज उभी राहिली. तिथे प्राध्यापक मंडळी जायला लागली, तिथली प्राध्यापक मंडळी वाचायला लागली, त्यांचे प्रश्न मांडायला लागली. हे सर्व स्थित्यंतर 80 पासनं सुरू झालं आणि 91 नंतर त्याला गतिशीलता मिळाली. आणि त्याचा सर्वाचा परिणाम हा वृत्तपत्रांवर झाला. तो प्रमुख असा झाला की हा सर्व वर्ग, मी म्हटलं तसं, यांना खरेदीची क्षमता होती. शेतकऱ्याला वर्षातनं एकदा पैसा मिळतो, पण गावात राहणाऱ्या प्राध्यापकाला किंवा शिक्षकाला किंवा डॉक्टराला किंवा सीएला किंवा छोट्या कंपन्यातनं काम करणाऱ्या कामगारांना, ज्याला स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणतात, यांना दर महिन्याच्या 1 किंवा 7 तारखेला त्यांच्या हातात पैसा यायला लागला. आणि त्यांची ज्ञानाची भूक पण वाढायला लागली, कारण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायचं होतं, त्यांच्या मुलांना अधिक साक्षर करायचं होतं. याचा परिणाम वृत्तपत्रांची खरेदी वाढण्यात होऊ लागली. वृत्तपत्रांच्या एडिशन निघू लागले. वृत्तपत्र अनेक ठिकाणी डिस्ट्रीब्यूट व्हायला लागली. जी पूर्वी पुन्हा पुणे मुंबई पुरती मर्यादित होती, ती सर्वत्र पसरायला लागली. अन्य आवृत्त्या, म्हणजे पुण्यातल्या वृत्तपत्राच्या अन्य आवृत्त्या, औरंगाबादच्या वृत्तपत्राच्या अन्य आवृत्त्या, हे प्रकार सुरू झाले. तिसरा एक सर्वात चौथा महत्वाचा भाग म्हणजे 91 नंतर महिला वाचक खूप मोठ्या प्रमाणात वाढला. वृत्तपत्रातला महिला वाचक म्हणतोय, कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरदार महिलांचं प्रमाण हे संख्येने बरंच वाढलं. आणि या नोकरदार महिला हे घरातलं एक ऍडिशन इन्कम होत. आणि जेव्हा माणसाचं इन्कम वाढतं, माणसाची आर्थिक क्षमता वाढते, तेव्हा त्याच्या अपेक्षाही वाढतात, त्याचं ऍस्पायरेशन वाढतं. आणि ह्या महिला वर्गाच्या अपेक्षा, या महिला वर्गाच्या गरजा, याचं प्रतिबिंब वृत्तपत्रात पडायला लागलं. त्याची पहिली सुरुवात महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता सारख्या वृत्तपत्रांनी केली, जे महिलांसाठी पुरवण्या काढायला. आणि त्याला मोठा परिणाम, त्याला मोठा वाचक वर्ग मिळाला, कारण या महिलांना त्यांचं एक स्थान हवं, त्यांचे प्रश्न मांडणारं. आणि त्यांचे प्रश्न वेगळे होते. ते नाटो याच्यात काय चाललंय, जर्मनी इंग्लंडमध्ये काय चाललंय, केंद्र सरकारमध्ये काय चाललंय याच्याशी संबंधित नव्हते. ते वेगळे प्रश्न रोजच्या जीवनाशी निगडीत होते. त्या प्रश्नांचा मुख्यतः त्यांना स्थान वृत्तपत्रातनं मिळायला लागलं. आणि या महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्यामुळे त्या डिसाईड करायला लागल्या, त्या निर्णय घेऊ लागल्या की मला काय हवंय आणि काय नको. मला ज्या माझ्या गरजा पूर्ण करणारं वृत्तपत्र असेल तर त्या वृत्तपत्र विकत घ्यायला लागल्या. त्यामुळे प्रथमच महाराष्ट्रात किंवा देशातही घरात 2-2 वृत्तपत्र यायला लागली. कधी कधी ती 3 वर संख्या गेली. इंग्रजी वाढवण्यासाठी एक इंग्रजी वृत्तपत्र घ्यायचं, पुरुष वर्ग आपल्यासाठी एक वृत्तपत्र घ्यायचं आणि महिला त्यांचं डिमांड घेऊन वेगळं वृत्तपत्र घ्यायचं. याचाही वृत्तपत्रावर मोठा परिणाम झाला आणि वृत्तपत्राचा विस्तार वेगाने माध्यमांचा व्हायला लागला. त्याचबरोबर तंत्रज्ञान घराघरात पोहोचलं होतं. टीव्ही आलेला होता. टीव्हीमुळे अनेक नव्या गोष्टी समजत होत्या. त्याचाही परिणाम वृत्तपत्रांवर होत होता आणि त्यांना आपल्यात बदल करणं भाग पडत होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक क्षमता वाढल्यामुळे जगण्याचा अवाका, जगण्याची जी व्याप्ती असते सर्वसामान्य माणसाची, ती खूप विस्तारली, त्याचा परीघ विस्तारला. त्यामुळे त्या काळात वृत्तपत्रांचं एक स्वरूप आपल्याला खूप बदललेलं लक्षात येईल.
आणि हे वृत्तपत्रातलं परिवर्तन काय होतं ते मी थोडक्यात तुम्हाला आता सांगतो की प्रथमच पूर्वी वृत्तपत्र देश कसा घडावा, समाज कसा घडावा, देशाने काय करावं, राज्यकर्त्यांनी काय करावं या संबंधांना जास्त महत्व देत होती. ही वृत्तपत्र आता विस्तारणारी बाजारपेठ, मार्केट आणि वाचकांच्या वाढत्या आर्थिक क्षमता आणि त्यांच्या गरजा यांच्यातला सेतू बनण्याचं काम करायला लागलं. म्हणजे शिक्षकाकडनं, पूर्वी जे समाज शिक्षक म्हणून वृत्तपत्र काम करत होतं तिकडनं आता ते गरजा पुरवणारं किंवा त्यांच्या आर्थिक, सामाजिक, इमोशनल अशा गरजा पुरवणारा एक प्लॅटफॉर्म बनायला लागला. इट बिकम्स अ ब्रिज बिटवीन मार्केट अँड द लार्जर सोसायटी, ॲस्पायरेशनल लार्जर सोसायटी. हा सेतू, हा ब्रिज होणं हे मोठं परिवर्तन वृत्तपत्रांमध्ये होतं. आणि म्हणून फक्त बातम्या देऊन समस्यांवर आवाज उठवणे इतकं वृत्तपत्राचं स्थान आता मर्यादित राहिलं नाही. तर हा जो बदलता समाज होता, हा जो ॲस्पायरेशनल समाज होता, ज्याला वरच्या स्तरावर जायचं होतं, ज्याला परदेशात शिकायचं होतं, ज्याला मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं होतं, ज्याला उत्तम पद्धतीने जगायचं होतं, ज्याला ऑप्शन्स होते वेगवेगळे, त्याला चांगले कपडे घालायचे होते, त्याला चांगलं तंत्रज्ञान हाताळायचं होतं, त्याला चांगल्या 2 व्हीलर घ्यायच्या होत्या, 4 व्हीलर घ्यायच्या होत्या, त्याला घरात एसी बसवायचे होते, फ्रीज घ्यायचे होते, या सगळ्या खरेदीच्या त्याच्या ज्या डिमांड होत्या त्या पूर्ण करणारी माहिती आणि ही खरेदी करताना लागणारी निर्णय शक्ती विकसित करणारी माहिती ही वृत्तपत्रातनं किंवा ज्या वृत्तपत्रातनं मिळेल त्या वृत्तपत्राला वाचक प्राधान्य देऊ लागले. आणि हा बदल खूप महत्वाचा होता, जो आजही काही प्रमाणात आपल्यावर परिणाम गाजवतोय. यातून एक मध्यम वर्गाच्या आकांक्षांना जन्म देणारी पत्रकारिता आकार घेऊ लागली. स्वातंत्र्यानंतरचं मोठं स्थित्यंतर होतं. मध्यम वर्गाला खरेदीचे निर्णय घ्यायला मदत करी अशी माहिती जी वृत्तपत्र देत होती त्या वृत्तपत्रांचा खप त्या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल. मी त्या आता आकडेवारी देत नाही, कारण आकडेवारी बरेचदा कंटाळवाणी असते, पण हे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह झालेलं आहे की वृत्तपत्रातले बदल आणि लोकांच्या आकांक्षांना वृत्तपत्र प्रत्युत्तर द्यायला लागल्यावर त्यांची वाढलेली वाचक संख्या. रॉबिन जेफ्री नावाचे एक संशोधक आहेत, त्यांनी भारतातल्या वृत्तपत्रांचा खूप मोठा अभ्यास केलाय. त्यांनी 87 ते 97 या काळात वृत्तपत्रांमध्ये काय प्रमुख बदल झाले याचे 5 मुद्दे सांगितले. त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. पहिला गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी वाढली. टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे वृत्तपत्र सर्वदूर जाऊ लागली. मुंबईमध्ये पेपर तयार केला तरी त्याचं प्रिंटिंग मी नांदेड किंवा औरंगाबादला करू शकलो. मला ट्रान्सपोर्टची गरज पडत नाहीशी झाली आणि तिथून मी ते डिस्ट्रीब्यूट करू शकलो. त्यामुळे मला मुंबईच्या उशिरातल्या उशिराच्या बातम्या सुद्धा गडचिरोलीपासून कुठेही पोहोचवता येऊ लागल्या. तंत्रज्ञानामुळे वेगवान प्रिंटिंग सुरू झालं. मोठ्या प्रमाणात संख्येने वृत्तपत्र प्रकाशित होऊ लागली आणि त्याची आवृत्तीची संख्या पण, आपले प्रतींची संख्या पण वाढवता यायला लागली. म्हणजे तासाला 1.5-2 लाख प्रति छापणं हे सहज जमू शकायला लागलं. इतकं तंत्रज्ञानात बदल झाला. दुसरा भाग म्हणजे साक्षरता वाढली. तिसरा भाग म्हणजे पर्चेसिंग पॉवर वाढली, ज्याचा मी आधी उल्लेख केला. चौथा भाग म्हणजे यामुळे अग्रेसिव्ह पब्लिशिंग सुरू झालं. वृत्तपत्रांचं स्वरूप बदललं. डिझाईन हा सर्वात महत्वाचा पाठ घडला. मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा याची नुकती सुरुवात होती, पण त्याच्या आधीच्या काळात वृत्तपत्रात कोणी डिझायनर नसे. आता स्थिती अशी आहे की जगातल्या उत्तम वृत्तपत्रांमध्ये, मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आणि काही मोजक्या मराठी वृत्तपत्रांमध्ये डिझायनर ही संपादकाला समकक्ष किंवा कधी कधी संपादकाहून जास्त पगार घेणारी व्यक्ती सुद्धा असू शकते. त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरनं सुद्धा तज्ज्ञ आणले जातात, कारण वाचकाला वाचायला सुलभ कसं पडेल असे फॉन्ट तयार करणं, अशा पद्धतीने वृत्तपत्राची मांडणी करणं, फोटोची मांडणी करणं, त्याला वाचनात सुलभता येईल अशा पद्धतीने पेज फ्लो आखणं, हे सगळं डिझायनिंगचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं. त्यातनं एक अग्रेसिव्ह पब्लिशिंग सुरू झालं. आणि याच काळात इतक्या काही पॉलिटिकल घडामोडी घडल्या. बाबरी मशीद पडली, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडल्या, मुंबईवर हल्ला झाला, अमेरिकेवर हल्ला झाला, अणु करार झाले, वाजपेयींचं सरकार आलं, 3 वेळा पडलं, तिसऱ्या वेळे 6 वर्ष त्यांनी पूर्ण केली. पण अनेक
एक्साइटिंग घडामोडी म्हणतात तशा पॉलिटिकल घडामोडी घडायला लागल्या. भारतात त्या काळात जगात भारत हा एकमेव देश असा होता की ज्याच्या 5 मुख्यमंत्री या महिला होत्या. त्याच्या फार थोड्या लोकांना कल्पना आहे. अटलजींच्या काळात भारतात मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी, त्याच्यानंतर वसुंधरा राजे, शीला दीक्षित या 5 जणी मुख्यमंत्री होत्या आणि सोनिया गांधी विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यामुळे भारताची महिलांची ताकद किती वाढलेली होती 2000च्या काळात, ही राजकीय ताकद ही तुम्हाला यावरनं लक्षात येईल. तर या एस्पायरेशनल याच्यामुळे फक्त राजकीयच बातम्या वाढल्या असं नाही, प्रथमच वृत्तपत्रात एक नवीन बीट्स निर्माण झाली आणि ती म्हणजे शिक्षण. शिक्षण विषयक पानच्या पान मजकूर यायला लागला, जो अजूनही येतो सगळ्या वृत्तपत्रात. कारण या मध्यम वर्गाला शिक्षणाबद्दल कमालीची आस्था होती. शिक्षण घेऊनच आपलं कुटुंब अजून वरच्या स्तरावर जाणार आहे त्याची पक्की जाणीव होती. त्यामुळे शिक्षण या बीटला महत्व आलं, आरोग्य या बीटला महत्व आलं. कारण नोकरदार महिलांना स्वतःच्या आरोग्याची त्या काळजी घ्यायला लागल्या, स्वतःहून त्याकडे बघायला लागल्या. पुरुष वर्गही आरोग्याबाबत सजग झाला, हॉस्पिटलची संख्या वाढलेली होती, त्यामुळे आरोग्य सेवाही उपलब्ध झाली होती. त्यामुळे आरोग्यविषयक बातम्या यायला लागल्या. तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी नवीन ऍप, फोन कुठले आहेत, स्मार्टफोन कुठले चांगले आहेत, कुठला टीव्ही चांगला आहे, कुठला फ्रीज चांगला आहे, सायकली कुठच्या चांगल्या आहेत, मोटारी कुठच्या चांगल्या आहेत, 2 व्हीलर्स कुठच्या चांगल्या आहेत, याबद्दलची अधिकाधिक माहिती ही वृत्तपत्रातनं यायला लागली. त्याचबरोबर हातात पैसा आल्यामुळे एक समाजात सुखाची लालसा वाढली. प्लेजर प्रिन्सिपल वेगाने काम करायला लागले आणि या प्लेजर प्रिन्सिपलला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा ती भूक भागवण्यासाठी फॅशन, ट्रॅव्हल असे बीट सुरू व्हायला लागले. म्हणजे पूर्वीच्या काळात वृत्तपत्रात क्राईम, पॉलिटिक्स हेच मुख्य बीट असत, पण आता 8-8, 10-10 बीट वेगवेगळे सुरू झाले. सरकार हा एक भाग झाला, पोलीस हा दुसरा भाग झाला, राजकारण हा तिसरा भाग झाला. पण त्याहून महत्व एज्युकेशन, शिक्षण, आरोग्य, फॅशन, ट्रॅव्हल, तंत्रज्ञान अशा अनेक विषयांना मिळाला. आणि हा बदल हे स्थित्यंतर वृत्तपत्रातलं फार महत्वाचं होतं आणि त्यातून वृत्तपत्रांची स्वरूप हे केवळ बातमीदारी करणारं वृत्तपत्र इथून जाऊन ते मीडिया हाऊस बनायला, एक त्याचे अनेक डिपार्टमेंट तयार व्हायला लागले, एक मॉल बनतो त्या पद्धतीने वृत्तपत्र तयार होलं. आजही तुम्ही जेव्हा लोकमत, सकाळ किंवा टाइम्स ऑफ इंडिया अशी मोठी वृत्तपत्र बघाल तर असंख्य विषयांना त्याच्यात जागा दिलेली असते आणि त्यासाठी पानं ती एक मोठी बुके आपल्या डिश असते. श्रेयसमध्ये जशी पुण्याच्या मिळते भरपूर पदार्थ असलेली, तशी डिश तुमच्या समोर ठेवली जाते, जे पूर्वी शक्य नव्हतं. पूर्वी एवढा खर्चही केला जात नव्हता आणि पूर्वी एक लिमिटेड टिळकांच्या काळात राजकारण आणि समाजकारण एवढ्या पुरतीच पत्रकारिता मर्यादित होती. यामुळे झालं असं की वैचारिक प्रेरणांपेक्षा किंवा सरकारला प्रश्न विचारण्यापेक्षा मार्केट आणि ग्राहक यांच्यातील संबंध दृढ करण्यावर ते कसे पक्के होतील इकडे वृत्तपत्रांचं जास्त लक्ष जायला लागलं आणि यातून बातमीदारी इतकेच किंवा त्याहून अधिक महत्व या अन्य क्षेत्रांना मिळू लागलं आणि वृत्तपत्र एकसुरी एकांगी न होता ती अशी असंख्य विषयांना स्थान देणारी एक मॉल सारखी बहुशाखीय अशा पद्धतीची वृत्तपत्र बनायला लागली. इथे आणखी एक बदल झाला आणि तो काही प्रमाणात वृत्तपत्रांना मार्ग ठरला असं माझं मत आहे. तो बदल असा की अतोनात स्पर्धा वाढल्यामुळे अनेक मीडिया हाऊसेस किंवा वृत्तपत्र वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात प्रवेश करू लागल्यामुळे वृत्तपत्रांमधील स्पर्धा वाढली आणि वाचकांना खेचण्यासाठी आपल्याकडे किंमत कमी ठेवली जाऊ लागली. किमती स्पर्धा सुरू, 1 रुपयात वृत्तपत्र देणं, 1.5 रुपयात देणं, वेगवेगळ्या स्कीम देणं, त्यातनं स्वस्तात वृत्तपत्र देणं आणि वाचक संख्या वाढव. कारण वाचक संख्या वाढली की जाहिरातीवर त्याचा परिणाम होतो, अधिक जाहिरातदार मिळतात, जाहिरातीचे रेट वाढवता येतात. वाचक संख्या वाढवण्याकडे महत्व गेलं आणि वाचक संख्या वाढवण्यासाठी वृत्तपत्रांच्या किमती कमी ठेवण्यात येऊ लागल्या. याचा फायदा असा झाला की वाचक संख्येचा विस्तार झाला, वाचक मोठ्या प्रमाणात मिळाले, पण माहितीचे मूल्य हे कमी झालं, त्याची किंमत कमी झाली. आज वृत्तपत्र हे कोथिंबिरीपेक्षा स्वस्त आहे, कोथिंबिरीची जुडी सुद्धा वृत्तपत्रापेक्षा महाग आहे.
म्हणजे जे वृत्तपत्र तुम्हाला असंख्य घडामोडींची नीट माहिती देतं, तुम्हाला डिसिजन मेकिंग करायला सर्वात महत्वाची भूमिका बजावतं, त्या वृत्तपत्राची किंमत ही आपण सर्वात कमी केली आणि यातून माहितीचं मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झालेलं आहे, जे जगात फारसं कुठे झालेलं नाही भारत वगळता. त्यामुळे वाचकांचा विस्तार वाढवायचा तर वाचक शरणता म्हणजे वाचक काय म्हणतो याकडे लक्ष ठेवून वृत्तपत्र काढणं हे महत्वाचं ठरतं. जे टिळक किंवा नावी परुळेकर करत नव्हते, ते वाचकांच्या भावनांना वाट करून देत होते, पण ते वाचक शरण नव्हते. आता वृत्तपत्र वाचक शरण होऊ लागले. त्याचबरोबर रेव्हेन्यूसाठी ती जाहिरात शरण पण व्हायला लागली. जाहिरातीकडे लक्ष ठेवून मजकुराची मांडणी वगैरे हे सुरू झालं आणि स्पर्धेत टिकण्यासाठी कधी कधी सरकार शरणही व्हायला लागलं. कारण भारताची इकॉनॉमी एवढी मोठी नव्हती आणि जास्त पैसे देऊन वाचक वृत्तपत्र घ्यायला तयार नव्हते, कारण वाचकांना आपण सवयच लावलेली नव्हती. तुमच्यापैकी किती जणांना कल्पना असेल माहित नाही, आता साधारण 2 रुपये ते 5 रुपये या दरम्यान आपल्याला मराठी वृत्तपत्र मिळतात, पण वृत्तपत्राच्या त्या एका प्रतीसाठी जवळजवळ 17 ते 19 रुपये खर्च येतो. म्हणजे 17 ते 19 रुपयाचं वृत्तपत्र हे आम्ही तुम्हाला 2 किंवा 5 रुपयात देतो. उरलेला पैसा हा मुख्यतः जाहिरात आणि अन्य क्षेत्रातनं इव्हेंट वगैरे यातनं उभा करावा लागतो, तरच ते वृत्तपत्र चालू शकतं, पगार वगैरे सगळं लक्षात घेऊन. या गॅपमुळे मूल्य झाल्यामुळे वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा अभावित एक संकोच व्हायला लागला. त्यांच्यावर दबाव वेगवेगळ्या क्षेत्रातनं अधिक यायला लागला. म्हणून कारण आपल्या समाजाचं दुर्दैव एक असं आहे की लोकांना तर माहिती हवी आहे, म्हणजे जसं अमेरिकेचं सांगतात की माहिती अधिकाची अधिक माहिती, असं घेत अमेरिका पुढे जाते किंवा प्रगत देश पुढे जातात. आपला या मध्यमवर्गीय समाजाला याची गरज आहे, त्याची आवश्यकता पटतीये, परंतु दर्जेदार माहिती किंवा विश्वासार्ह माहिती महाग असते, त्याच्यासाठी भरपूर पैसे खर्च करायला लागतात. ज्ञान समृद्ध समाज रचना किंवा समाज व्यवस्था ही खर्चिक असते, ही जाणीव आपल्या समाजात अद्याप नाही. म्हणून आपल्याकडे शिक्षण उत्तम दर्जाचं हवं असतं, पण शाळांनी फी वाढवली तर उच्च मध्यम वर्गच प्रथम विरोध करतो. त्याच्या लक्षात येत नाही की उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण हे महागच असणार. उत्तम डॉक्टर हा जास्तच पैसे घेणार, उत्तम वकील हा जास्तच पैसे घेणार, कारण दर्जाची किंमत ही नेहमी जास्त असते. ही जाणीवच मुळात आपल्या समाजात कमी असल्यामुळे वृत्तपत्रांनाही त्याचा फटका बसला. त्यामुळे वृत्तपत्र ही वर्गणीवर किंवा वाचकांच्या पाठिंब्यावर उभं राहण्याऐवजी जाहिराती आणि राजकीय आश्रयदाते यांच्यावर अवलंबून राहायला लागली. कारण हा सगळा डोलारा सांभाळायचा, त्याच्यासाठी मी म्हटलं तसं ही जर का 8 ते 10 रुपयाची प्रत्येक प्रति मागे गॅप भरून काढायची तर अन्य आश्रयदाते शोधणं भाग होतं आणि याचा वृत्तपत्रांवर एक मोठा परिणाम झाला. आता शेवटचा टप्पा जो 2010 नंतर सुरू झाला, त्यानंतर इंटरनेटचं युग आलं आणि इंटरनेटने वृत्तपत्रांमध्ये आणखी मोठी क्रांती घडली. कारण वृत्तपत्रांचा प्रभाव आता कमी व्हायला लागला, त्यामुळे जाहिरातीचं उत्पन्नही कमी व्हायला लागलं. वाचक संख्या वाढत होती. जगात वृत्तपत्रातली वाचक संख्या कमी होत असेल तरी भारतात, हिंदी बेल्टमध्ये, दक्षिण भारतात आणि आशियाईमध्ये सुद्धा वृत्तपत्रांची वाचक संख्या वेगाने वाढती, आजही वाढती. कोविड काळानंतर सुद्धा साक्षर होत आहे, परंतु इंटरनेटमुळे अन्य सोर्स उपलब्ध झाले माहितीचे. त्याच्यात भारतातली गंमत अशी की भारतात डेटा हा जगात सर्वाधिक स्वस्त आहे. स्मार्टफोन आणि डेटा या दोन्ही गोष्टी अत्यंत स्वस्त असल्यामुळे एका स्मार्टफोनवर मला जगभरातली माहिती टिचकीच्या याने मिळू शकते आणि अत्यंत क्षुल्लक किमतीत मिळू शकते, जवळपास फुकट मिळू शकते. आणखी एक दुसरा परिणाम असा झाला की यातनं मीडियाची इकोसिस्टीम एकदम बदलली आणि ती अशी बदलली की स्मार्टफोन वापरणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच वृत्तपत्रकार झाली, ती स्वतःच एक मीडिया हाऊस झाली. कारण लोक आता नुसती माहिती देत नव्हते, तर ते शूट करायला लागले, ते व्हिडिओ पाठवायला लागले, ते जे काही बघतील ते जगाला सांगायला लागले. म्हणजे पुण्यातल्या टिळक रोडवर किंवा अलकाच्या चौकात लहानसा अपघात झाला तर अनेकदा सकाळ किंवा लोकमतमध्ये ती बातमी कळण्याच्या आधी सॅन फ्रान्सिस्कोच्या माणसाला सुद्धा त्याचा व्हिडिओ मिळालेला असतो.
कारण तिथनं जाणारा माणूस व्हिडिओ काढतो आणि आपल्या मित्रांना ताबडतोब तो ब्रॉडकास्ट करतो. तर मीडिया हाऊस जे काम करतं तेच काम वेगळ्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती करायला लागली आणि त्यातून व्हिडिओ मीम्स हे वेगाने डिस्ट्रीब्यूट व्हायला लागले आणि त्यातून चांगल्या गोष्टी जशा गेल्या तशाच वाईट आणि अत्यंत वाईट या गोष्टींचा प्रसारही सुलभ झाला. त्यामुळे विश्वासार्ह माहिती देण्याचं जे वृत्तपत्रांची एक मिरासदारी होती, वृत्तपत्रांना फॅक्टफुल माहिती मिळेल ते वृत्तपत्रांचं वैशिष्ट्य संपलं आणि आता लोक स्वतःहूनच सर्वजण वृत्तपत्रकार बनले आणि ते माहिती द्यायला लागले. याचे समाजावरचे धोके खूप मोठे आहेत आणि ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. ही सगळी समाज माध्यमं वापरताना, सोशल मीडिया वापरताना त्यातला प्रमुख धोका असा की यात येणारी माहिती ही याची खात्री कोणी केलेली नसते, तिला विश्वासार्हता नसते. वृत्तपत्रातील माहिती ही अनेक स्तरावर तपासली जाते. तिथे रिपोर्टर असतो, उपसंपादक असतो, मुख्य उपसंपादक असतो, न्यूज एडिटर असतो आणि त्याच्यानंतर एडिटर असतो. या सगळ्यांच्या नजरेखालनं ती माहिती जाते. अनेक जण त्याला प्रश्न करतात आणि त्यातून ती बातमी तयार होते. समाज माध्यमात, सोशल मीडियामध्ये असं काही होत नाही. जे दिसलं ते फटकन प्रसारित केलं जातं, ते कुणीही तपासून बघत नाही. हा त्याचा सर्वात मोठा विश्वासार्हतेचा धोका आहे. सोशल मीडियामध्ये अॅक्युरेसी नाही, सोशल मीडियाला टेस्ट नाही, म्हणजे काय दाखवायचं काय नाही याबद्दलचा अजिबात भान कोण ठेवत नाही. आम्ही जेव्हा पत्रकारिता शिकलो तेव्हा शक्यतो जातीय दंगलींचा उल्लेख जातीय हिंदू मुसलमान दंगल असा करायचा नाही असे संकेत होते. का तर दंगली अन्य ठिकाणी पसरू नये. आता तसं कोणी पाळत नाही. डिसेन्सी नाही, अश्लीलता, शीलता, काय पाठवायचं, काय भाषा वापरायची याचं काहीही भान या सोशल मीडियावर मानलं जात नाही. रॅशनॅलिटीचा तिथे अजिबात थारा नसतो. म्हणजे वैचारिक धारणा दूर राहिल्या, पण जे काही आपण मांडतोय ते निदान रॅशनल आहे का, ते कारण मीमांसा त्याची नीट आहे का, ते खरोखर तपासलं गेलेलं आहे का, त्याला शास्त्रीय पाया आहे का, याचं काहीही भान न करता लाईक्स मिळवण्यासाठी झटपट माहिती प्रसारित केली जाते आणि आपला जो क्लास म्हणजे मिडल क्लास असेल, उच्च क्लास असेल, गरीब क्लास असेल आणि त्याचबरोबर कास्ट या दोन्हीचा बायस मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे झालंय असं की सोशल मीडियावर खूप घडामोडी माहितीचं आदान प्रदान होत असलं तरी सुद्धा ते मुख्यतः इको चेंबर्स आहेत. म्हणजे आपणच आपल्या गोष्टी ऐकतो किंवा प्रसारित करतो आपापल्याच लोकांमध्ये. नवीन माहिती घेऊन स्वतःमध्ये काहीतरी बदल करणं किंवा त्यानुसार आपला दृष्टिकोन बदलणं किंवा नवीन माहिती आत्मसात करणं या गोष्टी सोशल मीडियावर हार्डली 2 किंवा 5% होतात. बाकी सर्वत्र फक्त इको चेंबर्स आहेत. हा एक मोठा धोका आहे. आणि त्यामुळे एखाद्या घटनेमागील गुंतागुंत, त्यातील वेगवेगळे प्रवाह, त्या घटना कशा घडत गेलेल्या आहेत हे समजून घेण्यापेक्षा टपलेबाजी करणं, शेरेबाजी करणं किंवा चेष्टा करणं, मस्करी करणं या पातळीवर सोशल मीडिया कायम काम करत असतो. त्यातनं लाईक्स मिळत असले तरी त्यातून समाजाचं होणारं नुकसान हे खूप मोठं आहे. आणि म्हणून दुसरा एक याच वेळी पाठ झाला तो म्हणजे 91 नंतर जेव्हा हे आर्थिक मनवंतर घडलं त्याच काळात एंटरटेनमेंट इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली आणि या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचाही खूप मोठा परिणाम वृत्तपत्रावर घडला, पत्रकारितेवर पडला. वाचक संख्या आणि प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी आता बातमीला ड्रॅमॅटाईज करणं, त्यात नाट्यमयता आणणं हे आवश्यक वाटू लागलं. म्हणजे पूर्वी असं शिकवायचे की फॅक्ट्स आर सॅक्रेड, म्हणजे फॅक्ट्स या पवित्र असतात आणि ओपिनियन्स हे कोणीही देऊ शकत. मतं द्यायला फार डोकं चालवायला लागत नाही, परंतु वस्तुस्थिती खरोखर सत्य काय आहे हे मांडण्यासाठी फार कष्ट घ्यायला लागतात आणि म्हणून फॅक्ट्स आर सॅक्रेड असं गार्डियनचं एक वॉल्टर स्कॉट म्हणून गार्डियनचे जे मुख्य संपादक होते त्यांचं गाजलेलं ते वाक्य आहे की कॉमेंट्स आर फ्री बट फॅक्ट्स सॅक्रेड. पवित्र म्हटलं होतं त्यांनी. ही पवित्रता आता गेली, कारण रंजकतेला प्राधान्य आहे. लोक व्ह्यूज पाहिजे. मी नुसती बातमी सांगून उपयोग होणार नाही, त्याच्यात काहीतरी नाट्यमय पाहिजे. लोकांनी व्ह्यूज ते बघितलं पाहिजे, ते पाहत राहिले पाहिजे.
त्याच्यात भारतीय समाजात मुळात साक्षरतेचं पहिलं हे कमी असल्यामुळे आपल्याकडे व्हिडिओ सर्वात जास्त बघितले जातात. कारण वाचनासाठी बरंच डोकं चालवायला लागतं, तुम्हाला एंगेज व्हायला लागतं, व्हिडिओमध्ये तितकं लागत नाही. ड्रॅमॅटाईज नुसतं केलं म्हणून आताही तुम्ही बघाल तर अनेक न्यूज मध्ये तुम्हाला ड्रॅमॅटाईज ते लिहितातच, नाट्यमय केलेलं एक. मग ती राणींची अटक असो किंवा कोर्टातला सीन असो किंवा एखादा रेपचा हा असो, सगळ्याला नाट्यमयता आणली. आणि ही नाट्यमयता आणणं हे आवश्यक घडल्यामुळे ही नाट्यमयता अनेकदा मर्यादा बाहेर गेल्यामुळे यातून पत्रकारितेची नैतिक मूल्य घसरत गेली. की फॅक्टशी जी बांधलेली होती ती आता ड्रामाकडे झुकायला लागली. कारण व्ह्यूज पाहिजे होते, व्ह्यूज असतील तर मला जाहिराती मिळणार आहेत आणि जाहिराती मिळाली तर माझा डोलारा सांभाळला जाणार. हे स्थित्यंतर महत्वाचं घडू लागलं. आणि एंटरटेनमुळे, विशेषतः या मालिका, नवीन सिनेमा वेगवेगळे, यामुळे समाजाचाही मॉरल कंपास, एक जे नैतिक होकायंत्र असतं, नीतिमत्तेचं होकायंत्र असतं, तेही बदलायला लागलं आणि त्याचाही परिणाम वृत्तपत्रांवर होऊ लागला. एकेकाळी वैचारिक बांधिलकीमुळे फॅक्ट्स काही काही वेळेला डिस्टॉर्ट व्हायच्या. म्हणजे हिंदुत्ववादी विचारांना अनेक वृत्तपत्रात स्थानच मिळायचं, कारण का तर ते हिंदुत्ववादी आहेत आणि पुरोगामी नाही असं संपादकांनी ठरवलेलं असेल. ती एक चूक होती, पण ती काही मर्यादेत होती. पण आता सर्वाचाच एक ड्रॅमॅटायझेशन सुरू झाल्यामुळे, राजकारणापासनं ते कौटुंबिक घरातल्या कलहापर्यंत, या सर्वांच एक नाट्यमयता यात आल्यामुळे फॅक्ट पासनं आपण दूर जायला लागलो आणि त्याचा फार मोठा दुष्परिणाम पुढील काळात समाजाला अनुभवायला लागणार आहे. पु ग सहस्रबुद्ध्यांनी फार पूर्वी एक निबंध लिहिला होता की वस्तुनिष्ठ राहण्यातलं जी एक मॅच्युरिटी असते, अभिजातता त्यात जी असते, ती भारतीय समाजात नाही असं ते तेव्हा म्हणाले होते. त्याचं योग्य प्रत्यंतर आता आपल्याला ठायी ठायी येत आहे. यामुळे थेट परिणाम आपल्याला मिळणाऱ्या बातम्या आणि माहितीच्या विश्वासार्हतेवर होत आहे. आणि म्हणून टू सम अप, आता विश्वासार्ह, फॅक्च्युअल, समाजाला हितकर अशा बातम्या देण्यासाठी जाहिरातदार, सरकार आणि वाचक शरणतेपासनं मीडियाला दूर जावं लागणार आहे. आणि ते कसं जायचं हे फार मोठं आव्हान सर्व मीडिया, संपूर्ण वृत्तपत्र सृष्टीसमोर, वृत्तपत्र, त्याच्यात टीव्ही आले, त्याच्यात वेबसाईट आल्या, या सर्वांसमोर आहे. याच्यासाठी एक वेगळी गुंतवणूक करायला लागेल, ती व्यक्तींमध्ये करावी लागेल, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करावी लागेल. पण आता ती गुंतवणूक करणं इतकं आर्थिक सामर्थ्य वृत्तपत्रांकडे नाही. ही वस्तुस्थिती आहे. वृत्तपत्रांची इकॉनॉमी फायद्याची इकॉनॉमी नाही, हे मी जवळून पाहिलेलं आहे म्हणून तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. मग दुसऱ्या बाजूला समाजाला विश्वासार्ह बातम्या तर हव्यात, विश्वासार्ह माहिती हवी आहे, तरच समाज बांधणी होणार आहे, तरच समाज वरच्या स्तरावर जाणार आहे. म्हणून फॅक्च्युअल, विश्वासार्ह अशी माहिती मोजण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी जे ठेवतात. समाजातील काही मोठ्या संस्था, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन फिलॉन्थ्रॉपिक काम करून, दानशूरता दाखवून ही चळवळ, वृत्तपत्रांची चळवळ, विश्वासार्ह बातम्यांची चळवळ किंवा विश्वासार्ह बातम्या देणारे प्लॅटफॉर्म, व्यासपीठ, म्हणजे वेबसाईट असेल, तो टीव्ही असेल, ते वृत्तपत्र असेल, हे जगवण्याची धडपड केली पाहिजे. याबाबत अमेरिकेचं वैशिष्ट्य आहे. अमेरिकेला आपण अनेक गोष्टी शिव्या घालू शकतो, पण अमेरिकेत दानशूरांची एक मांदी आली आहे आणि ते अशा गोष्टी करतात. जॉर्ज बेबोस हा जो अमेझॉनचा आहे, ज्याच्यावर पांचजन्याने आता आगामी अंकात टीका केली आहे की नवीन ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्यामध्ये काही प्रमाणात तथ्यही आहे, ते जग कॅप्चर करायला निघाले. पण त्याने स्वतःच्या फायद्यातनं, त्याला व्यक्तिगत मिळालेल्या फायद्यातनं वॉल स्ट्रीट जर्नल हे वृत्तपत्र विकत घेतलं आणि ते फायद्यात आणून दाखवलं. आणि ट्रम्प महाशयांना त्याने सळो का पळो करून सोडलं होतं त्या वृत्तपत्राने, आणि त्यातून त्या वृत्तपत्राचा खपही वाढला, त्याची विश्वासार्हताही वाढली. त्याने स्वतःचे पैसे खर्च केले त्यासाठी. त्याच्यात त्याला व्यक्तिगत काडीचा फायदा झाला नाही कित्येक वर्ष, पहिली 5-6 वर्ष. आता ते पुन्हा फायद्यात येईल. दुसरा भाग म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स जेव्हा अडचणीत आलं तेव्हा मेक्सिकोचा एक बिलियनर होता, कार्लोस म्हणून, कार्लोस स्लिम त्यांचं नाव, त्याने $250 दशलक्ष म्हणजे $25 कोटी हे न्यूयॉर्क टाइम्सला दिले. कशासाठी? तर ही संस्था टिकली पाहिजे.
तुम्ही जे फॅक्च्युअल माहिती देण्याचं काम करताय ते टिकलं पाहिजे. यासाठी $25 कोटी 70 करा एवढे पैसे एका व्यक्तीने न्यूयॉर्क टाइम्सला दिले. तिथे प्रो पब्लिका सारखी वेबसाईट आहे जी अनेक गोष्टींची शोध पत्रकारिता करते आणि ती सर्व वृत्तपत्रांना मोफत पुरवते. त्या प्रो पब्लिकाचा संपूर्ण फायनान्स हे एक दानशूर कुटुंब सांभाळतं. त्यांना टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर फायदा झाला होता. कॅलिफोर्नियातले ते होते. त्यांनी निवृत्त झाल्यावर तो सगळा त्यातला जास्तीत जास्त पैसा हा प्रो पब्लिकाला दिलाय एकाच कारणासाठी की तुम्ही वेगवेगळे विषय निवडा, त्या विषयावर अभ्यास करा, शोध पत्रकारिता करा, त्यासाठी वाटेल तो खर्च करा, तो खर्च सगळा आम्ही देऊ, तुमचा पगार चालवू आणि तुम्ही ही माहिती विश्वासार्ह माहिती समाजात पसरवा. या पद्धतीने तिकडे काम झाले तरीही तिथले प्रश्न सुटलेले नाही. इथे वृत्तपत्र प्रचंड अडचणीत आहेत. युरोपमध्येही अडचणीत आहेत. गार्डियन सारखं वृत्तपत्र हे बरंचसं वाचकांवर चालवलं जातं. ते कायम आवाहन करतात आणि वाचक त्याला प्रतिसाद देतात. आपल्याकडे शेखर गुप्तांचं प्रिंट नावाचं जी वेबसाईट आहे ती अशा पद्धतीने चालू आहे. तर समाजाने अशा प्लॅटफॉर्मना मदत करणं हे आता आवश्यक झालेलं आहे. कारण आपल्याला जगाबरोबर राहायचं असेल, जगाबरोबर टिकायचं असेल, जगात मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जर का जगाबद्दल, समाजाबद्दल, आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल अद्ययावत माहिती सतत जमा करायची असेल, कारण ती माहिती मिळाली तरच आपण निर्णय चांगले घेऊ शकणार आहोत आणि तरच या जगात आपण टिकून राहणार आहोत. तर ती माहिती मिळवण्यासाठी आपण पैसे मोजायची तयारी ठेवली पाहिजे. सरकारने मदत केली पाहिजे हे सगळं ठीक आहे, जाहिरातदारांनी केलं पाहिजे हे सगळं ठीक आहे, पण एक समाज म्हणून आपली ही जबाबदारी आहे की असे प्लॅटफॉर्म जे आपल्याला पटतील ते, एकाच वृत्तपत्राचं नाही, आपल्या विचारधारेशी सुसंगत असणारे, आपल्या आवडीनिवडीशी सुसंगत असणारे, पण असे प्लॅटफॉर्म टिकून राहील. जसं नॅशनल जिओग्राफिक हे फक्त सबस्क्रिप्शनवर चालतं, इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक सबस्क्रिप्शनवर चालतं. महाग आहेत ती, पण ती घेतली जातात. कारण का तर त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर आम्हा मीडियाचं पण कर्तव्य आहे की विश्वासार्ह माहिती आम्ही पुरवली पाहिजे. वृत्तपत्र टिकलं. वॉल्टर लिपमन नावाचे अमेरिकेतले थोर पत्रकार होते ज्यांनी डेमोक्रेसीवर खूप चांगलं लेखन केलेलं आहे. गेल्या 1971 मध्ये त्यांचं निधन झालं, पण 1922 ते 71 हा कालखंड त्यांनी अमेरिकेत खूप मोठा गाजवला होता. कोल्ड वॉर हा जो शब्द आपण वापरतो त्याचे जनक ते आहेत. ते असं म्हणायचे की इन्फॉर्म म्हणजे माहितीने समृद्ध, अद्ययावत आणि एनलाइटन फ्री प्रेस, इंटरवेनिंग कंटिन्युअसली विथ द गव्हर्नमेंट अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ गव्हर्नमेंट इन द सोसायटी ही गरज आहे. समाज व्यवस्था बदलायची असेल, ती उच्च स्तरावर न्यायची असेल तर अतिशय अद्ययावत माहितीचा आदान प्रदान सरकार पातळीवर आणि समाज पातळीवर झालं पाहिजे. आणि याच्यासाठी वृत्तपत्रांना समाजाने मदत केली पाहिजे. त्याचबरोबर ते असं म्हणायचे, फंक्शनिंग ऑफ द न्यूज इज अ सिग्नलिंग इव्हेंट. म्हणजे न्यूज, बातमी ही तुम्हाला एक सिग्नल देते, पण बातमी म्हणजे ट्रुथ नव्हे, सत्य नव्हे. फंक्शन ऑफ ट्रुथ is to bring to light the hidden facts to set them in relation with each other. म्हणजे ही घटना घडण्यामागे कोणत्या फॅक्ट लपलेल्या होत्या आणि त्यांनी एकमेकांच्या त्यांच्या संबंधात ही घटना कशी घडली. म्हणजे जीएसटी काउन्सिलमध्ये काहीतरी झालं की आपण फक्त लगेच कॉमेंट करतो सरकार नालायक आहे किंवा सरकार चांगलं आहे, पण जीएसटी काउन्सिलमध्ये काही निर्णय होण्यासाठी कोणत्या कोणत्या स्तरातनं ते निर्णय व्हावे लागतात, त्याच्यात काय काय अडचणी असतात, त्याच्यात कोणते कोणते फॅक्टर्स काम करत असतात, कोणाकोणाचे हितसंबंध दडलेले असतात, अशी माहिती आपल्याला झाली तर आपण लोकशाहीसाठी चांगल्या पद्धतीने मतदान करू शकू. आणि याच्यासाठी वृत्तपत्रांची गरज असते. आणि म्हणून त्यावेळी वॉल्टर लिपमन असे म्हणाले होते की न्यूजपेपर दॅट कॅन रिअली डिपेंड अपॉन द लॉयल्टी ऑफ इट्स रीडर, म्हणजे वाचकांच्या लॉयल्टीवर, निष्ठेवर, एकनिष्ठेवर जे वृत्तपत्र अवलंबून असतं, इट इज रीडर इज ॲज इंडिपेंडंट ॲज न्यूजपेपर कॅन बी. तेच खऱ्या अर्थाने स्वतंत्र वृत्तपत्र असतं. त्यामुळे वाचक निष्ठा मिळवणं
अशा पद्धतीचा कंटेंट, अशा पद्धतीचा मजकूर निर्माण करणं हे आमच्यासारख्या संपादकांचं काम आहे. पण अशा मजकुराला आर्थिक बळ देणं, तो मजकूर निर्माण करण्यासाठी आर्थिक आम्हाला सक्षम करणं, हे तुमच्यासारख्या अनेक संस्थांचं आणि समाजाचं काम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी मांडायचं आहे. मला माझे विचार मांडायला परवानगी दिलीत, संधी दिलीत, त्याबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे मनःपूर्वक धन्यवाद. थोडासा वेळ मी जास्त घेतलाय, पण मला वाटतं थोडक्यात का होईना मी तुमच्या समोर सर्व नकाशा उभा केलेला आहे. यावर आपण आता जरूर विचार करावा, अशी सर्व पत्रकारांतर्फे आणि वृत्तपत्र सृष्टीतर्फे तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद दीक्षित सर. आपल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानीय बदलांबरोबरच मुद्रीय पत्रकारिता अर्थात वृत्तपत्रे कशी बदलत गेली हे अतिशय साध्या भाषेत तुम्ही आम्हाला खूप छान समजावून सांगितलं. त्याबद्दल आभार मानते. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी कृपया हँड रेस करावा. मी त्यांचं नाव घेतल्यानंतर स्वतःला अनम्यूट करून त्यांनी प्रश्न विचारावा. सर, मीच एक प्रश्न विचारते की मोबाईल पत्रकारिता मगाशी तुम्ही उल्लेख केलात तसं, तर त्याला काही सरकारचे नियम आहेत का की ती कोणालाही करता येते? मोबाईल पत्रकारिता आत्ताच्या घडीला कोणालाही करता येते. फक्त तुम्ही देशाच्या एकतेला आणि सामाजिक स्वास्थ्याला काही ढात किंवा त्याला काही धक्का लावत नाही आहात ना, याची पोलिसांकडनं एक खात्री केली जाते, अर्थात कोणी तक्रार केली तर. पण आता IT रुल्स नुसार जे प्रिंटला बंधनं आहे, म्हणजे आमच्यावर जशी अनेक बंधनं आहेत प्रिंटमध्ये, काय छापायचं काय नाही या संबंधी काही एक संकेत आहे, काही प्रेस काउन्सिलचे आहेत, काही कायद्याचे आहेत. तर तसे इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण आणि मोबाईल मीडियाला पण हवे हे आता आवश्यक झालेलं आहे. जसं एक साधं उदाहरण द्यायचं तर कुठलीही चित्र ही एकमेकात घुसवून त्याचे भलतेच चित्र केली जातात. म्हणजे परवा असं दाखवलं गेलं की न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान मोदींचा 8 कॉलमी फोटो छापला आणि न्यूयॉर्क टाइम्स कसा बदलला बघा. ते अत्यंत चुकीचं होतं. असं काही घडलेलं नव्हतं. आता न्यूयॉर्क टाइम्सचा मालक तिकडनं काही इकडल्या कोणावर दावा लावू शकत नाहीत, कारण ते शक्य नाही. अमेरिकेत असं कोणी केलं असतं त्याला सणसणीत दावा लावला असता आणि कित्येक कोटी डॉलरची भरपाई द्यायला लागली असती. पण आता असं होऊ नये म्हणून भारत सरकारने काही नियम केले. त्याला काही जणांचे आक्षेप आहेत. ते विरोधी पक्षांचे आक्षेप प्युअरली राजकीय आहेत. व्यक्तिगत माझं मत असं की भारतासारख्या समाजाला किंवा कुठल्याही समाजाला नियंत्रण ठेवणाऱ्या काही गोष्टी अत्यावश्यक असतात. कारण स्वातंत्र्य हे मोहवणारं असलं तरी स्वातंत्र्यातनं येणारी जबाबदारी पेलण्याची क्षमता ही समाजातील फारच थोड्या लोकांकडे असते. त्यामुळे नियमांचं बंधन असलं पाहिजे आणि आता ते भारत सरकार आणत आहे आणि बहुधा ते पुढच्या 3-4 महिन्यात ते त्याचं कायद्यात रूपांतर होईल अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात आता त्याच्यावर चर्चा सुरू. अच्छा, वैशाली मोहिते पुढचा प्रश्न विचारतात. वैशाली विचारा. मला आपला कारगिलचा म्हणजे कारगिल नावाचे आपलं सदर गाजलं होतं त्याविषयीचा अनुभव सांगाल? कारगिलचा अनुभव म्हणजे युद्ध प्रत्यक्ष बघणं हा एक वेगळा अनुभव होता. आणि असं मी लहानपणापासून वाचत होतो की युद्धस्य कथा रम्या, कारण युद्धातल्या कथा या खूप रम्य असतात पण त्या वाचायलाच रम्य असतात. प्रत्यक्ष युद्ध हे अत्यंत भीतीदायक, आपल्याला अत्यंत घाबरवणारं आणि आपला जीव तेव्हा, कारण पत्रकारांना कोणत्याही पद्धतीचं संरक्षण नसतं. आपल्याला फक्त तिथे सीमेवर नेतात पण ते आधीच स्पष्ट करतात की तुम्हाला वाचवणं किंवा तुम्हाला मदत करणं हे लष्कराचं काम नाही, पण लष्कराला युद्ध लढायचंय आणि आपणही त्यांच्यात हस्तक्षेप करायचा नसतो. त्यावेळेस प्रत्यक्ष ते बघणं हा एक वेगळा अनुभव होता. आणि त्याच्यात अनेक गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे पाकिस्तानची ताकदही लक्षात आली, आपली ताकदही लक्षात आली. काय कठीण परिस्थितीत आपले जवान काम करत असतात, तसेच त्यांचेही जवान काम करत असतात ते लक्षात आलं. आणि त्याचबरोबर हेही लक्षात आलं की अत्यंत तसं म्हटलं तर क्षुल्लक कारणांसाठी हे दोन देश 75 वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आणि मनुष्यबळ हे या कामासाठी खर्च करत आहे. स्ट्रॅटेजिकली ते महत्वाचं आहे दोन्ही देशांसाठी म्हणून ठीक आहे, परंतु तडजोडीने किंवा चर्चा करून जो प्रश्न सोडवण्याची इच्छा भारताची आहे आणि भारत सिन्सिअरली त्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय, त्याला पाकिस्तान
का प्रतिसाद देत नाही हा प्रश्न तिथे गेल्यावर पडतो. पण युद्ध हे भीतीदायक असतं आणि युद्धाचं नुकसान खूप मोठं असतं. तिथल्या लोकांशी बोलतानाही ते जाणवत होतं, जवानांशी बोलताना ते जाणवत होतं. आणि एकूणच युद्ध हा काही चांगला ऑप्शन नसतो एवढं प्रत्यक्ष युद्ध पाहिल्यावर माझा म्हणजे जेव्हा ते अपरिहार्य होईल, जेव्हा सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणूनच ते वापरलं जावं असं व्यक्तिगत माझं मत झालं. धन्यवाद सर. चंचल काळे तुम्ही प्रश्न विचारा, त्यानंतर निलिमाताई गुंडी विचारतील. माझा असा एक प्रश्न आहे की आजकालची पत्रकारिता आणि तुमच्या पिढीची पत्रकारिता यात आम्हाला वाचकांना तरी एक बऱ्यापैकी फरक जाणवतो आहे. तुमच्या पिढीचे एक तत्वनिष्ठ जे पत्रकारिता होती, म्हणजे काही आदर्श तुम्ही मगाशी म्हणालात तसं, तर त्यामुळे आपल्या पिढीच्या अनेक पत्रकारांनी आपली स्वतःची युट्यूब चॅनल सुरू केली आहे पत्रकारिताची नोकरी सोडून. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आजचे वार्ताहर म्हणा किंवा पत्रकार म्हणा यांना अजून अभ्यासाची गरज आहे किंवा त्यांच्यात काही सुधारणा होण्याची गरज आहे का? चांगला प्रश्न आहे. अभ्यासाची मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि हे आता माध्यमांनाही पटलेलं आहे. म्हणजे सर्वच माध्यमांमध्ये आता प्रमुख वृत्तपत्रांमध्ये अभ्यास वर्ग चालवले जातात. त्याचं कारण असं की आपलं जीवन खूप कॉम्प्लेक्स झालंय. म्हणजे पूर्वी समजा बिझनेस बीट आपण म्हटलं तर पूर्वी फक्त बिझनेस संबंधीच्या प्रेस कॉन्फरन्स कव्हर करणं आणि त्या बातम्या देणं इतकंच काम होतं. पण आता बिझनेसमध्ये बँकिंग वेगळं झालंय, टेक बिझनेस वेगळा झालाय, IT बिझनेस वेगळा झालाय, फार्मास्युटिकल बिझनेस वेगळा झालाय. म्हणजे कोविडच्या काळात फक्त आरोग्य बीटवरच्या वार्ताहराला काम करता येत नव्हतं, तर त्याच्याबरोबर त्याला फार्मास्युटिकलची माहिती घ्यायला लागत होती. फार्मास्युटिकल कंपन्यांच्या काय अडचणी आहेत त्याही समजून घ्यायला लागत होत्या. फार्मास्युटिकल कंपन्या इम्पोर्टसाठी किती देशांवर अवलंबून आहेत हेही आम्हाला त्या काळात कळलं. आपल्याला इथे बोलणं सोपं होतं की कोवॅक्सिन लगेच का तयार होत नाही, पण कोवॅक्सिनला लागणारे 32 कॉम्पोनंट हे अमेरिका आणि अन्य देशात नाही येतात. किंवा कोविशिल्डसाठी तसंच होतं. तुम्ही आज ऑर्डर प्लेस केली म्हणून लगेच तुम्हाला तिकडनं कॉम्पोनंट मिळत नाही. असे जे अनेक कॉम्प्लेक्स प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा कायद्यांमध्ये अनेक वेगवेगळे बदल झालेले, कायद्याच्या छटा बदललेल्या आहेत, त्याचे न्यायमूर्तींनी काढलेली इंटरप्रिटेशन बदललेली आहेत. शिक्षणामध्ये नीट सारखी परीक्षा घ्या किंवा इंजिनिअरिंगची परीक्षा घ्या, यामध्ये खूप कॉम्प्लेक्स गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बीटचा तज्ञ, पूर्वी पत्रकाराला असं म्हणायचं की जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन, असं पत्रकाराचे उल्लेख असायचा, कारण तो सगळीकडचं थोडं थोडं देतो. आता तसं करून चालत नाही. आता स्वतः पत्रकाराला ऍटलिस्ट मास्टर ऑफ वन तरी व्हावंच लागतं. की मास्टर ऑफ वन तो असेल, मग ते कुठलंही क्षेत्र असो, त्याचं फॅशन असो, ट्रॅव्हल असो, कारण प्रत्येक इंडस्ट्री ही खूप मोठी झालेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे आणि वारंवार ट्रेनिंगची गरज आहे. ते ज्या ज्या वृत्तपत्रांना कळतं ती वृत्तपत्र पुढच्या काळात सर्व्हाइव्ह होतील आणि फक्त जी बातमी म्हणजे पत्रकारांना बातमीदारी करणारी आहेत ती मात्र टिकणार नाही. त्यामुळे ट्रेनिंगचा मुद्दा, स्किल एनहान्समेंट हे आता समाजाचीच गरज आहे, पत्रकारच नाही. तुम्ही बँकेत काम करत असाल तरी तुम्हालाही स्वतःला स्किल एनहान्समेंट आता करावी लागते, कारण दर 3 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलते आणि नवीन काहीतरी येत आहे आणि त्याच्यासाठी स्वतःला अद्यावत करणं. म्हणून सावरकरांचा सर्वात मोठा संदेश मला नेहमी आवडतो की अद्यावत व्हा. या 2 शब्दात सावरकरांनी सर्व समाजाला उत्तम संदेश दिला होता, असं माझं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य आहे ते. तर हे अद्यावत होणं अत्यावश्यक झालंय, त्यापासून पत्रकारिताही लांब आहे. आमच्या वेळेस मी सुरुवात केली तेव्हा ते खूप सोपं होतं कम्पॅरेटिव्ह. शेअर मार्केट कधी आम्हाला कव्हर करायला लागत नव्हतं. निलिमाताई गुंडी तुम्ही प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. फार छान झालं भाषण. मला एक धन्यवाद. प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्याकडे डॉक्टर, पत्रकार ह्या सगळ्यांना अतिशय मान असतो अजूनही. तर डॉक्टरांची जशी एक प्रतिज्ञा असते हिप्पोक्रेटिसची व्यवसायात शिरताना, तशी पत्रकारांना सुद्धा काही एक नीतिशास्त्र त्यांचं लिखित अलिखित स्वरूपात असतं का, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे पत्रकारांच्या एकूण व्यवसायामुळे भाषेला मोठी चालना मिळत असते आणि त्या संदर्भामध्ये भाषाविषयक कर्तव्य पार पाडताना पत्रकार व्यवसायात भाषा तज्ञ अशा काही जागा आहेत का आणि त्याची गरज तुम्हाला वाटते का? खूप चांगले दोन्ही प्रश्न आहेत.
पहिल्या प्रश्नाच्या बाबत डॉक्टरांना जशी शपथ घ्यायला लागते तशी शपथ काही पत्रकारांना घ्यावी लागत नाही. आणि शपथ घेऊन काही होतं असं दिसत नाही, कारण डॉक्टरांच्या अनेक भानगडी मी स्वतःच बाहेर काढलेल्या आहेत. कोविड काळात सुद्धा त्या दिसलेल्या आहेत. ते सगळे शपथ घेतलेलेच डॉक्टर होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात असे काळे गोरे असतात. त्यामुळे मला उत्कृष्ट डॉक्टरही खूप मिळाले. म्हणजे पुणे तर हब आहे उत्तम उत्तम डॉक्टरांचं, जे खरोखर सेवा कार्याने किंवा अतिशय चांगलं डायग्नोसिस करून योग्य तो सल्ला देतात. व्यक्तिगत मला तसा अनुभव आहे. परंतु त्याबरोबर अन्य डॉक्टर शपथ घेणारेच होते, पण ते काही नैतिकता ती पाळत नव्हते. त्यांची कंपल्शन्स वेगळी होती. पण पत्रकारात मगाशी म्हटलं तसं की तुम्ही कशासाठी पत्रकारितेत येत आहे हे जर का तुमच्या समोर स्पष्ट असेल तर तुम्ही तुमचा मार्ग नीट पद्धतीने चोखाळू शकता. मी स्वतः IT मधला होतो. मी जेव्हा सुरुवात केली, मी टाइम्स ऑफ इंडियात लागलो, तो IT सेक्शन मध्ये लागलो. तेव्हा नुकतं कम्प्युटरायझेशन चालू झालं होतं. पण मला पत्रकारितेची आवड होती म्हणून निम्मा पगार करून मी पत्रकारितेत आलो. पण ती व्यक्तिगत आवड होती. त्यामुळे अनेक नैतिक प्रश्न जगभरातले शपथेपेक्षा तुमची निष्ठा काय आहे, तुमची निष्ठा वाचकांकडे आहे, तुमची निष्ठा मालकांकडे आहे, तुमची निष्ठा व्यवसायाकडे आहे का तुमची निष्ठा राजकीय पक्षाकडे आहे, याच्यावर अवलंबून असतं. आणि माझ्या अनुभवात मी तुम्हाला सांगतो, वाचक हे बरोबर ओळखतो. पत्रकाराने काहीही लिहावं, पत्रकाराने अशा गैरसमजुतीत कधीही राहू नये की त्याचा हेतू किंवा त्याचा अजेंडा वाचकाला कळत नाही, असं मला बिलकुल वाटत नाही. वाचकाला तो बरोबर अजेंडा कळतो, कारण माणसाचा अजेंडा लपून राहत नाही. त्यामुळे हा पहिला प्रश्न हा व्यक्तिगत स्तरावर सोडवण्याचा आहे. दुसरा प्रश्न जो तुमचा याच्याबद्दल होता, काय होता, मी जरा भाषा 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 घडवण्यामध्ये फार मोठा त्याबद्दल वाटा आहे. मराठवाडा पुण्यातच एक मी 15 वर्षापूर्वी व्याख्यान आपले चर्चासत्रात टिपण मांडलं होतं. माझं त्याबाबत म्हणणं असं आहे की ही मुख्य जबाबदारी वेगवेगळ्या विद्यापीठातल्या मराठी भाषक विभागांची आहे. कारण शब्द सहजासहजी निर्माण होत नाही. लोकमान्य टिळकांनी खूप शब्द निर्माण केले, स्वातंत्र्य सावरकरांनी केले, मधल्या काळात अनेक पत्रकारांनी केले. नोकरशाह हा शब्द लोकमान्य टिळकांचा आहे. तर त्यांनी खूप चांगले केले. ते स्वतः संस्कृतचे उत्तम हे होते. आणि मुळात तेव्हा दर आठवड्यात एकदा वृत्तपत्र निघायचं, दर आठवड्याला लिहायला लागायचं नाही, बातम्याही द्यायला लागायच्या नाही. त्यामुळे वेळ असे. भाषा हा एक शास्त्रशुद्ध प्रयोग. त्याच्यात बोलीभाषेपासनं अनेक गोष्टी, म्हणजे शब्दातनं ज्या छटा व्यक्त होतात त्या इंग्रजीतनं ज्या व्यक्त होतात त्या मराठीतनंही होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ फीडबॅक शब्द म्हटल्यावर इंग्रजीतनं जे कळतं ते तसंच कळेल असा मराठीत शब्द प्रतिशब्द निर्माण करणं हा खूप कठीण आहे. बँक, रेल्वे, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रोग्रामला आज्ञावली हा शब्द आहे. वेबसाईटला संकेतस्थळ असा एक शब्द आहे. परंतु इंग्रजी शब्दातनं जे ध्वनित होतं ते ध्वनित होईल असे शब्द तयार करणं ही मुख्यतः मराठी विभाग जे आहे, मराठी भाषेत आपल्याकडे भरपूर प्राध्यापक आहेत, त्यातल्या निदान काही जणांनी जरी ते काम हाती घेतलं आणि संस्कृत बरोबर बोलीभाषांचाही उपयोग करून चांगले शब्द जर का निर्माण केले तर वृत्तपत्र ते शब्द 100% वापरतील. पण ही जबाबदारी फक्त वृत्तपत्रांवर टाकता येत नाही, कारण मगाशी म्हटलं तसं एक एक बीट कव्हर करणं हेच इतकं मोठं काम असतं की त्यासाठी वेगवेगळे शब्द कॉइन करत बसणं हे अनेकदा चुकीचं होतं आणि ते अनेकदा क्लिष्टही होतात आणि अनेकदा त्यातनं जे ध्वनित व्हायला हवं ते होतही नाही. म्हणजे जल्पका हा शब्द एक लोकसत्ता वापरतो, तो संस्कृत दृष्ट्या बरोबर आहे, पण त्या शब्दातनं ध्वनित होत नाही. जे ध्वनित व्हायला पाहिजे ते तशा पद्धतीचे शब्द तयार करणं ही मुख्यतः विद्यापीठांची जबाबदारी आहे, असं व्यक्तिगत माझं मत आहे. धन्यवाद सर. मी पुढची सूत्र वैशाली मोहिते यांच्याकडे देते. वैशाली मोहिते. वैशाली, माझा आवाज पोहोचतोय ना तुझ्यापर्यंत? हा, आता येतोय. व्हिडिओ ऑन करायला लागेल? हो, कर ना. मी अलाव केलेला आहे, कर तू.
एक छोटस चॅट वरनं ज्याने ज्याने व्याख्यान आवडलं असं म्हटलेलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. त्याने बारकाईने ऐकून लगेच प्रतिक्रिया दिली, ते खूप उत्साह वाढवणार आहे. मी सगळ्यांची नावं कल्पना देशपांडे आहेत, त्याच्यानंतर चंचल काळे आहेत, आसावरी काकडे आहेत, या सर्वांना जे कोणी आहेत सर्वांना माझ्या मनपूर्वक आभार. स्वाती नाही होते माझ्याकडून, बघतेस का व्हिडिओ? ऑडिओ दे नाही तर. आणि ऑडिओ चालू आहे. हा, ऑडिओ देते. थँक्यू. राष्ट्रबांधणीच्या दृष्टीने काम करणारे पत्रकार, अभिजनांचे वृत्तपत्र ते सर्वांचे वृत्तपत्र, संपादकांची वैशिष्ट्ये म्हणजे टिळकांपासूनच्या आजपर्यंतची ही तुम्ही अक्षरशः सुरेख विवेचन केलं आहे. त्यावर सगळ्या वृत्तपत्राविषयीची विशेष माहिती आम्हाला आज तुम्ही दिलीत. आणि वाचकांच्या भावनांना वाट करून देणारे वृत्तपत्र ते वाचकांना शरण गेलेले वृत्तपत्र. आणि याचबरोबर वाचकांची जबाबदारी ही तुम्ही छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितली की यामध्ये तुझ्या वाचकांची काय जबाबदारी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे. आज आपण सर आमच्या व्याख्यानाला आज मान दिला, यांचा मान्य केलं, आपले खूप आभारी आहोत. आणि आज उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि सर परत आपल्याला वेगळा विषय घेऊन आम्ही नक्कीच आपण आमंत्रित करू. जरूर, मला ही संधी मिळाली आणि मलाही माझे विचार स्पष्ट मांडता आले, याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आणि तुमच्या संस्थेचे आभार मानतो आणि संस्थेला खूप शुभेच्छा. संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. स्वाती, याबरोबरच हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करते. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते.